साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ. आता झालं म्हणून मी असं म्हणजे एक 5 मिनिटं फक्त त्याच्यावर बोलू इच्छिते की जेव्हा सर्व सेवेकरी सेवा घेतात तेव्हा जे हे सेवेकरी जॉईन आहेत तर कृपा करून त्यांनी सुद्धा सेवा घेताना वाक्य कशी वाचली जातात. सर्वच जण चुकतात, चुका सर्वांकडूनच होतात आपल्या. पण जेव्हा सर्व सेवेकरी सेवा घेतात तेव्हा आपण थोडंसं पुस्तक समोर ठेवावं, कधीतरी 1-2 दिवस आठवड्यातून, आणि ते उच्चार जे आहेत ते कसे करतात तर ते पण आपण थोडं ऑब्झर्व करावं, जेणेकरून जेव्हा केव्हा समजा आपल्याला सेवेला जॉईन नाही होता आलं, आपल्याला नंतर सेवा करायची झाली तर आपल्याला ती सेवा आपली पण करता यायला पाहिजे. बघा, आपलं नाव ठेवताना आपल्या आई वडिलांनी जे नाव ठेवलं आहे तर ते नाव घेताना आपल्याला कोणी जर ते चुकीचं घेतलं तर जसं ते अवघड वाटतं किंवा चुकीचं किंवा वाईट वाटतं की माझं नाव असं नाहीये, मग माझं नाव तुम्ही असं घेता. तर आपण जेव्हा नामस्मरण करतो, जेव्हा आपण कुठल्याही स्तोत्र वाचन करतो तर एका अनुस्वाराने सुद्धा खूप सारा फरक पडतो. जसं आपण चिंतन हा शब्द म्हणतो किंवा चिंता हा शब्द वापरतो, त्याच्यावर एक अनुस्वार नसेल तर त्या शब्दाचा अर्थ काय होतो तो आपण विचार करू शकतो. त्या शब्दाचा किती विपर्यास होतो. तर मी म्हणत नाही सर्वजणच बरोबर असतात, हळूहळू करत सर्वांना येत जातं, शिकत जातात. त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की आपण एक ऑब्झर्वेशन ठेवावं, कारण कधी पण आपल्याला पण सेवा घ्यायला लागू शकते. मग आपल्याला पण वाचायचा कॉन्फिडन्स येतो आणि मग आपण वाचू शकतो. तर म्हणजे करताना वाचन ते चुकीचं होऊ नये हाच एक त्यातला सांगण्याचा उद्देश. होता होईल तेवढं आपल्याला आपण वाचन व्यवस्थितच करावं. आपल्याला नाही जर समजलं तर आपण युट्यूबवरनं ऐकू शकता. त्याच्यावरती आपल्याला मोबाईल ही एक सुविधा आहे. तिथून आपण उच्चारण कसे होतात ते आपण अभ्यास त्याचा करू शकता. तर म्हणजे आता मला काही कोणाची इथे चूक नाही सांगायची आहे. पण एक आपण सर्व एवढी सेवा करतो, वेळ देतो, आपली श्रद्धा असते, देवाला पण कळतात आपले भाव काय आहेत ते. पण आपल्याकडून होता होईल तेवढं ह्याच्यात आपण सेवा करताना चुका करू नये, कारण ही सामूहिक सेवा असते. आणि जेव्हा आपण बघा सामूहिक सेवा करतो तेव्हा त्याचे सर्व फायदे पण होतात, तसे मग दोष पण लागतात सर्वांना. तर कृपया आपण करताना सेवा ही योग्य करावी. तर आत्ता दादांनी मंत्र घेतला तर दादा कदाचित आपण हा मंत्र प्रथम म्हणजे घेत असाल. मला असं वाटतं कधी कधी आपल्या प्रांतांचे फरक असतात त्यामुळे उच्चारणांमध्ये फरक पडतो. तर आपण वल्लव म्हणत होतात, म्हणजे तर ते वल्लव न असता वल्लभ असा वल्लभ भ असा आहे. आणि आपण पपद्य म्हणत होतात तर ते प्रपद्य असं आहे. तर आपण कृपया आपल्याला जर मंत्र नसेल लक्षात आला तर आपण ऐकावा. आणि म्हणजे मी बोलत असेल त्याच्यात जर कोणाला वाईट वाटलं, कोणाचं मन दुखवलं असेल तर त्यासाठी मी खूप क्षमा मागते. पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट एखाद्याची चुकती ती करेक्ट केल्याशिवाय पण तो ती करेक्ट म्हणून नाही शकणार कधी. त्यामुळे मी मध्ये थांबून करेक्ट केलं, त्यासाठी मी माफी मागते आपली. तर झालेली सेवा महाराजांच्या माऊलींच्या चरणी अर्पण करते. जर काही चुकलं असेल तर क्षमा मागते, आणि जर चांगलं वाटलं असेल तर त्यातलं आपण चांगलं घ्यावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय माझा? हा, आवाज क्लिअर येतोय का? कुठे काही अडचण नाही दादा. हा, चालेल. श्री स्वामी समर्थ. आपल्या नेहमीप्रमाणे आज बुधवार, मार्गदर्शनाचा दिवस. मी आता मगाशी जॉईन झालो. मगाशी ताई काय बोललेत, मला विशेष म्हणजे मंत्रोच्चाराबद्दल बोलत असतात, पण नेमकं काय झालं ते माहित नाही. मी जस्ट जॉईन झालो. बघा, आपला हा जो बुधवार शनिवार आहे हा आत्मचिंतनाचा दिवस असतो. स्वामी सेवा आपण तर करतोच, पण नेमकं स्वामी काय आहेत हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे, दुर्लभ आहे. सेवा घरोघरी स्वामींची सेवा होते, पण ही सेवा आपल्याला कुठपर्यंत नेते? आयुष्यात स्वामी सेवा किती महत्वाची, गुरुसेवा किती महत्वाची, गुरुप्रणाली किती महत्वाची, गुरुप्रणालीवरच ज्ञान महत्वाचं असतं. ती प्रणाली आपल्याला कुठपर्यंत खेचू शकते, कुठपर्यंत ज्ञान देऊ शकते.
शक्ती आणि ज्ञान दोघांचा संगम गुरूंमध्ये असला पाहिजे. अनेक प्रकारचं जप, तप, वैयक्तिक साधना, पारायण ह्या ज्या काही क्रिया आहेत, आपल्या या क्रिया आयुष्याचं पुण्य वाढवत असतात आणि पापांचा क्षय करत असतात. त्यातून जीवाचा उद्धार होत असतो. काही ठिकाणी सांसारिक, शारीरिक, भौतिक, अधिभौतिक ज्या काही आपल्या गरजा असतात त्या पूर्ण केल्या जातात आणि त्या माध्यमातून त्या सेवा खर्ची होत असतात. आता घेऊन जाताना आपण कितपत सेवा नेतो तोही महत्वाचा भाग आहे. म्हणून एक स्वामी सेवा करत असताना चिंतन महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर आहार, विहार, आचार या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आपण स्वामी चरित्र वाचतो. स्वामींच्या लीला अनेक आहेत. बखर आहे स्वामींची. गोपाळ केळकर म्हणून यांनी ते बखर लिहिलेली. तर बखर मांडव पंथात फक्त दत्तप्रणीत मार्गात लीळा चरित्र म्हणून एक बखर लिहिली गेली. त्यानंतर कुठल्याही पद्धतीने बखर लिहिली नाही. बखर शब्द मला तरी वाटतं हा उर्दू शब्द आहे. त्याचा संबंध उर्दू तत्वाशी आहे. ती बखर स्वामींची लिहिली गेली. त्यात अनेक स्वामींच्या लीला आहेत. स्वामी म्हणजे एक मूळ पुरुष वडाचे झाड, पुरातन तत्व, चिरंजीवी अवतार, श्री दत्त प्रभूंचे तिसरे अवतार म्हणून स्वामींना ओळखले जातात. तर ही अद्भुत अशी शक्ती आहे. ही शक्ती सगुण रूपात आली. ती शक्ती स्वयं निर्गुण रूपात सुद्धा आहे. सगुण रूपात मानव देवात ते आलेले. या शक्तीचा अभ्यास करण्यासाठी गुरुतत्व, गुरुप्रणाली याचा अभ्यास आपल्याला असायला पाहिजे. आता स्वामींचे अनेक लीला अक्कलकोटमध्ये झाल्यात. त्यातले अनेक पात्र होते आणि अनेक पात्रांची विशेष वेगळ्या पद्धतीने ओळख करून देतो. स्वामी येतात. स्वामींची शक्ती आपल्याकडे येते. कारण पूर्व पुण्याच्या माध्यमातून, भक्तीच्या पुण्याच्या माध्यमातून स्वामी आपल्याकडे येऊ शकतात. हरकत नाही. पण स्वामींना आपण सांभाळावं कसं? आता विविध माध्यमातून जर आपण विचार केला, स्वामी कुणाकुणाकडे कोणाच्या कक्षेत स्वामी होते. आता टाइप्स ऑफ भक्त आणि भक्तांचे अनेक प्रकार होते अक्कलकोटमध्ये. तर पहिला भक्त आपण बघूया अक्कलकोटला असताना चोळप्पा महाराज स्वामी यांचं अतूट असं नातं होतं. वैयक्तिक खूप भक्ती चोळप्पाची स्वामींवरती होती. स्वामींनाही चोळप्पा हवाहवासा वाटत होता. गेल्या जन्माची सगळ्यात मोठी भक्तांमध्ये जर पुण्य कोणाची असेल तर चोळप्पाची होती. कारण त्याला परब्रह्माचा सहवास 1, 2, 3 दिवस नाही, वर्ष नाही, तब्बल 8 वर्ष लाभला. 8 वर्ष हे परब्रह्म त्यांच्या अधीन होतं, चोळप्पाच्या अधीन होतं. त्याची पुण्याची गणना जबरदस्त होती. भूतकाळात लक्षात घ्या, भूतकाळातले पुण्याची गणना. आता आपल्या अवतीभोवती सभोवताली अनेक स्वामी समर्थ सेवेकरी तुम्हाला दिसतील, भक्त दिसतील. त्यातनं फक्त आपल्याला सगळ्यात महत्वाचं पार्ट स्वामी समजून घेणे, स्वामींचे खरे भक्त समजून घेणे. स्वामी हे दत्त तत्व आहे. ते तत्व कसं असतं आणि कशा पद्धतीने काम करतं ते आपल्याला समजून घ्यायचंय. गुरु कसे असतात? लोक आजकाल गुरूंना शिकवायला लागतात. पण गुरु कसं काम करतात ही आपली जी प्रणाली आहे, गुरु शक्ती ती कशा पद्धतीने काम करते आणि त्या काळच्या परिसराने गुरु कसा अनुभवला आणि त्यांनी तात्विक चिंतनाने महाराजांची कशा कशा पद्धतीने सेवा केल्या. मग असं होतं, परब्रह्माला दाराशी भोगलं नाही अरत्र न परत्र. हे कोणामुळे सगळं कळतं? योग्य मार्गदर्शक गुरु असला तर परब्रह्म कळतं. नाहीतर आज मंदिर उभं करायला काहीच वेळ लागत नाही. देवांचा बाजार करायला काहीच वेळ लागत नाही. तीर्थांचा बाजार करायला काहीच वेळ लागत नाही. त्यातून निष्पन्न काय निघतं? प्रश्न आहे. धर्मकार्य होतं का? प्रश्न आहे. व्यक्ती जीव घडवला जातो का? प्रश्न आहे.
त्यातून आत्मशांती मिळते का? प्रश्न आहे. प्रश्न सुटले तरी ज्ञान मिळतं का? प्रश्न आहे. सर्व करत असताना नुसती गर्दी जमा करून घडणं किती? हा प्रश्न आहे. तर या घनघोर कलियुगामध्ये अंतिम रहस्य जाणणं, परब्रह्म उपभोगणं ते कसं असतं? जिथं ज्ञान असतं, तिथं खऱ्या अर्थाने परब्रह्म असतं. भक्तीच्या पुण्याईने चोळप्पाच्या घरी स्वामी महाराज आले. स्वामींच्या अनेक लीला चालू झाल्या. त्या घरात स्वामींची खूप सेवा होत होती. कारण स्वामींच्या अनेक लीला त्यांच्या घरात होत होत्या. महाराज त्या घरांमध्ये चोळ्याच्या घरच्या लोकांची अनेक पद्धतीने परीक्षा घेत होते. त्यात ते परीक्षेत सफल होत होते. आलेलं सगळं धन चोळप्पाचं स्वाधीन होत होतं. जे काही स्वामींना दर्शनास जे काही प्रसाद, महाप्रसाद अथवा दागिने त्या काळचे जे काही चलनवलन असतील पैशाच्या स्वरूपात ते त्या काळात येत होते. सगळं चोळप्पाकडे वेल सेट होत होतं. स्वामींच्या सेवा होत होत्या. महाराजांनी 8 वर्ष काही ते चोळप्पाचं घर सोडलं नाही. त्यात अनेक प्रकारच्या लीला चोळप्पाच्या घरी झाल्यात आणि त्याला साक्षी चोळप्पा होता. महत् भाग्य चोळप्पाचं होतं. दुसरं पात्र त्या ठिकाणी येतं बाळप्पा. बाळप्पा हा स्वामींचा परमपदाचा सेविकरी होता. मोक्षाचा सेविकरी होता. तर वय वर्ष 30 बाळप्पाचं घरात सगळं सुखाचा संसार चालू असताना त्यांना मनात प्रश्न पडला, बायका, पोरं अखेर आपल्याला हे सर्व कुठपर्यंत साथ देणार? एक अंतर्मनामध्ये वादळ चालली होती अध्यात्माची. कुठेतरी एक संगत मिळाली होती चांगली. त्यांना मोक्ष हवा होता. आणि संन्यस्त वृत्ती, विरक्ती या सर्व ठीक असताना संसारामध्ये त्यांना गेल्या जन्माच्या पुण्याने अणुताप आला होता. बघा मी फार वेगवेगळे शब्द वापरतोय. अणुताप आला होता. आपण सुख मिळावं म्हणून स्वामींकडे येतो. बापाकडे सगळ्या प्रकारचं सुख होतं. त्यांच्याकडे अशी कुठलीच गोष्ट नव्हती, कमतरता नव्हती. बायका, मुलं, समाज, नातेवाईक सगळ्या ठिकाणी त्यांना आनंदित वातावरण असताना घरामध्ये त्या बाळकाच्या मनात असली वादळ चालत होती की मला हे सर्व कुठपर्यंत टिकणार? असा विचार मनात येणं म्हणजे त्याच्या गेल्या जन्मांचं तप सद्गुरूंकडे होण्यासारखं होतं. आपल्याला दुःखातनं देवाकडे आपण वळतो, पण बाळप्पा सगळं सुखाची रास सोडून सद्गुरूंच्या शोधार्थ निघाला. क्रिया प्रक्रिया बघा, आपण कुठल्या लेवलचे भक्त आहोत, स्वामींकडे काय मागतो आणि बाळप्पाने सुरुवात कशी केली वय वर्ष 30 नंतर. त्याने घराला सांगितलं, घरातल्या लोकांना चुकीचं सांगून की आम्ही सोलापूरला आमचं काम आहे आणि महत्वाच्या कामानिमित्त आम्ही जातोय असं म्हणून त्याने त्याच ठिकाणी तो घराघराचा त्याग केला आणि गाणगापुरात येऊन दत्तप्रभूंची संगमावरती सेवा चालू केली. गुरुचरित्र पारायण, भिक्षा मागणं आणि खूप दारोदारी फिरला, कोरड्या भाकरी खाल्ल्यात. 6 महिनेपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी खूप कष्ट सहन केले. निर्लज्ज आणि पट्ट्यार जीवन स्वीकारून ते भगवंताची सेवा, दत्त महाराजांची सेवा करत राहिले की त्यांना कुठेतरी योग्य गुरु मिळावा. बघा, गुरु मिळावा आणि त्याने आमचा उद्धार करावा. ही आंतरिक वादळ शमवावी आणि माझा हा प्रवास, खरा प्रवास मला गुरुने दाखवावा असं म्हणून देवताची म्हणजे दत्त महाराजांची सेवा चालू केली होती. आणि ती कणखरपणे स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे गुरुच आहेत, पण त्यांचा अवतार संपलेला होता. आता याचा उद्धार कसा करतील ते प्रश्न आहे. म्हणून पृथ्वी तलावरती असं गुरुतत्व कोणी आहे का? आणि साक्षात नृसिंह सरस्वतींच्या अवतारात ते स्वामी होते अक्कलकोटला. मग त्या काळचे लोक भ्रमिष्ठ होते. त्यांना वाटलं हा देव वेगळा आहे, नृसिंह वेगळा आहे. पण आपण प्रणालीमध्ये बघितलं तर नृसिंह सरस्वती स्वामी दुसरा अवतार आहेत. तेच तत्व म्हणून नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 300 वर्ष
समाधीस्थ झालेत. तिथून परत महाराजांनी मूळ स्वरूप धारण करून अक्कलकोटला आलेत. बाळप्पाला स्वामींनी स्वप्नातून आदेश दिला, "अरे जा, तिथं मीच बसलोय अक्कलकोटला, स्वामींचं दर्शन घे." आता नृसिंह सरस्वती स्वामींचा स्वप्नात आदेश झाल्यानंतर सुद्धा मन भ्रमित होतं, "अरे असं कसं? हे काय अचानक आपल्याला पडलेलं स्वप्नच. हे आपल्याला अजून आदेश आलेला नाही." म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून परत महिना 2 महिने सेवा चालू केली. गुरुचरित्र पारायण, भिक्षा मागणं, सेवा साधना करणं, संगमावरती राहणं, औदुंबराच्या प्रदक्षिणा, सत्संग असा त्यांचा तो मार्गक्रमण चालू झाला. आणि परत एकदा स्वप्न पडलं आणि ते स्वप्न की तू अक्कलकोटला जा, स्वामींचं दर्शन घे आणि तू त्यांना गुरु कर. आणि तू त्यांना गुरु कर. कारण खऱ्या अर्थाने गुरु तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. त्यांची सेवा होती, पण त्यांचं कार्य त्या ठिकाणी नव्हतं. त्या ठिकाणी ते देव होते. पृथ्वी तलावरती देहधारी गुरु असणं खूप महत्वाचं. तर त्यांनी त्यावेळेस तयारी केली आणि ज्यावेळेस संगमावरती स्नान करून त्यांच्या कपडे परिधान करायच्या वेळेस त्या कपड्यांवरती त्यांना एक भला मोठा विंचू दिसला. विंचू दिसणं शुभ लक्षण असतं काही वेळी. म्हणून त्यांनी त्या दिवशी प्रवासाला सुरुवात करणार तर त्यांना त्या दिवशी चांगले चांगले पक्वान्न देखील खायला मिळाले. त्यांना वाटलं आता गुरूंना भेटण्याचा हा एकमेव चांगला दिवस. रोज भिक्षा मागून कोरड्या भाकरी तोडण्यापेक्षा आज पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं, पोट तृप्त झालं, कदाचित आज गुरूंचं दर्शन आपल्याला होईल. असं म्हणून ते गाणगापूर सोडण्यात तेवढ्यात एका झाडाखाली बसले तर त्यांना एक चिठ्ठी सापडली. आणि चिठ्ठीवर लिहिलं होतं की अजून वेळ आलेली नाहीये. तात्काळ त्याने निर्णय दिला, अजून वेळ आलेली नाही. म्हणजे अजून काही कर्माचे भोग भोगायचे आहेत. भिक्षा किंवा कष्ट करायचं आहे, साधना करायचं आहे. कालांतराने ते त्यांनी काही दिवस साधना केल्यात आणि एक योग्य दिवस पाहून ते अक्कलकोटला रवाना झाले. अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यावरती वटवृक्षाखाली श्री स्वामी महाराज बसले. अनेक लोकांची गर्दी दर्शनाची, प्रसादाची होती. त्यावेळेस त्यांनी कुठून तरी भिक्षा मागून स्वामींना प्रसाद म्हणून खडी साखर आणली होती. गर्दीमध्ये आता बाळप्पा आलेत. महाराज अंतर्ज्ञानी, देवाला सगळं कळतं. ही शक्ती महाशक्ती होती. तर महाराजांनी वडाच्या घट्ट पारंब्या, त्या पारंब्याला महाराजांची भेट दिली. महाराजांनी जशी ती भेट त्या बाळप्पाला दिली. सगळ्यांसमोर लीला करता येत नव्हत्या म्हणून ती भेट त्यांनी, ती अलिंगन त्या बाळप्पाला दिलं. ते दर्शन घेऊन ते कृत्य झाले बाळप्पा. तिथून त्यांचा खरा गुरूंचा प्रवास चालू झाला. इकडे चोळप्पाचं काय चाललं होतं? इकडे चोळप्पाची भक्ती कशी होती? स्वामींकडे आलेले जेवढेही नैवेद्य प्रसाद त्याचा व्यवहार, कुटुंब, त्याची प्रसिद्धी ख्याती वाढत होती. महाराज त्याच्या घरी लीला करत होत्या आणि एक दिवस लीला करत असताना महाराज परीक्षा घेत होते. कधी कधी सकाळी दरवाजे बंद करून बसायचे, संध्याकाळपर्यंत दरवाजे उघडायचेच नाही. उन्हात तानात चोळप्पा, चोळप्पाची सासू, चोळप्पाची मुलं, बायका, पोरांना घराच्या बाहेर काढून देत होते. खूप विचित्र लीला करत होते महाराज. घरामधली डाळ, गुळ जो पडलेला असेल न सांगता काढून गायला खाऊ घालून देत होते. घरात अन्नच राहत नव्हतं. सगळं बाहेर देऊन टाकत होते. खूप विक्षिप्त लीला स्वामी महाराज त्या ठिकाणी करत होते. अजून अनेक चोळप्पाच्या घरात महाराजांच्या लीला झाल्यात. तर त्या लीलांचं, त्या परब्रह्माच्या लीला, त्या परब्रह्मच जाणे, त्या अद्भुत होत्या, जबरदस्त होत्या. या सगळ्या क्रियेतनं चोळप्पाला फक्त एकच गोष्ट माहित होती की या माध्यमातून आपल्याला काहीतरी पोट पाणीची व्यवस्था महाराजांकडनं होते. चोळप्पा मुळात ब्राह्मण, भिक्षुस्थ होता. ते परब्रह्म दाराशी आलं आणि त्यांनी काय फक्त त्या स्वामींकडे आलेल्या पैशाचं, मोह मायेचं
जतन करणं आणि त्याचा उदरनिर्वाह त्यानं करणं एवढंच त्याचं काम होतं. महाराजांनी खूप फटके दिले. स्त्री आसक्ती, पैशाची आसक्ती, मोह यापासून तू परावृत्त हो, पण तिथून ते परावृत्त झाले नाहीत. आसक्ती सुटता सुटत नव्हती. स्त्रीविषयी असो, पैशाविषयी असो, विरक्ती स्वभावात नव्हती. त्याग महत्वाचा असतो परब्रह्माकडे. ज्ञान मिळण्यासाठी प्रथम विरक्ती आणि त्याग ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. मग सगळं सोडून करायचं का? नाही. जेवढं संसाराला आहे गरजेचं तेवढंच आपण जवळ ठेवायचं. लोभ हा मुळात नकोस. लोभ म्हणजे पापाचा बाप. क्रोध म्हणजे विनाशाला कारण. काम म्हणजे नानाविकारी. हे सगळे षड्रिपूंचे फळ आहेत. जास्त लोभ म्हणजे पाप. काम जास्त असला तर नाना विकार. विकारी माणूस होते जास्त कामवाल्यांचा. क्रोध विनाशाला कारणीभूत असतो. द्वेष, मत्सर हे सगळे त्या लेव्हलला त्यांची फळं ठरलेली असतात. सुख दुःखानुसार आपण त्यांचेच भोग भोगत असतो. मनुष्य अज्ञान जीवात तो राहत असतो. आणि हे सगळं षड्रिपू काढण्याचं एकमेव साधन म्हणजे गुरुकृपा असते. महाराजांची खूप इच्छा होती थोडाफार ह्या षड्रिपूतनं बाहेर निघावा. पण सोळा पडायला लागलं होतं ध्यान. परब्रह्म हाताशी आलं, पण त्याचा फक्त मायेने उपभोग घ्यावा एवढं थोडंफारचं काम. आवाज येतोय माझा? नेटवर्क कमी दिसतंय मला. कोणीतरी सांगा लवकर. दादा येतोय आवाज, येतोय हा आवाज. येतोय. ओके चालेल. तर इकडे सगळं विरक्ती ठेवून आलेला तो बाळप्पा, इथे त्याच्या परीक्षा चालू. बाळप्पावरती महाराजांचं विशेष लक्ष. आता महाराजांची प्रसिद्धी व्हायला लागली म्हणून महाराजांचं वटवृक्षाला महाराजांचं मालोजीराजांनी स्थानपन्न केलं. सगळा जो महाराजांचा व्यवहार होता तो त्या प्रांताधिकारी त्या मालोजीराजांकडे होता. अनेक प्रांताधिकारी म्हणजे भाडे तत्वावरती महाराजांचा व्यवसाय चालू झाला की इथून जे काही इन्कम उत्पन्न येईल त्या उत्पन्नाचा हिस्सा म्हणून सेवेकरांना पैसे देण्यात येतील. महाराजांचं सगळ्यांनी नियोजन ठेवावं. महाराजांचं आंघोळीपासून, कारण महाराज पिशाच चोरी धारण केली होती. महाराजांना कळत नव्हतं. चालू चालू महाराज संडास करून द्यायचे. चालू चालू सू करून देतो त्या लहान मुलासारखं. त्यांना भान नसायचं. आणि ते सगळं करत असताना सेवेकरांना अद्भुत आनंद मिळायचा. कारण ही 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 जी देह होता स्वामींचा तो अद्भुत होता, जबरदस्त होता. कोणी जर महाराजांच्या पायाला हात लावला, पाय चेपले तर महाराजांना हाडच लागत नव्हते. जे लोक महाराजांची दाढी करायचे, हातात पायाची नखं काढायची, ती नखं एवढे चमत्कारी होती की तिथला जो नाभी होता ते एक एक नख पैशाने विकायचा. जर कोणाला जुलाब झाले, कोणाला पोटदुखी झाली, महाराजांचं एक नख पाण्यातनं घ्या आणि त्यातनं जुलाब झाले जात होते. त्यातून अनेकांचे आजार जात होते. काहींना वाईट शक्तींचा त्रास असेल तर त्यांनी नाभी सुद्धा महाराजांच्या त्या नखांचा व्यवसाय, दाढीच्या केसांचा व्यवसाय करायचा. हे सगळ्यांनी माध्यम मानलं चमत्काराचं ते व्यवसायाचं स्वरूप. आणि त्यात थोडाफार पण व्यवसायाचं प्रतीकच होता. दुकानं मांडली होती. आजच्या काळात महाराजांची भरपूर दुकानं आहेत आणि दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढते. परब्रह्म नेमकं काय ते ओळखण्याची ताकद कोणाची नाही. पूर्वपुण्याने आपल्याकडे परब्रह्म येतं, पण वर्तमान काळात मार्गदर्शन नसल्याने ते आपण गमावतो. अरत्र परत्र भोगू शकत नाही. तत्वज्ञान जाणू शकत नाही. आपली अवस्था काय त्या नव्यासारखीच आहे. तर बाळाप्पाविषयी जर म्हणायचं झालं तर महाराज अक्कलकोटला असताना वटवृक्षाखाली असाच रोजचा राडा व्हायचा. काही ना काही सेवेमध्ये अडचणी, कुरापती, नाटकं चालायची. जो तो आपल्या मनाने शहाणा होता. त्यात नवीन सुंदराबाई आली होती. चोळापणे ओळख करून दिली आणि चोळापणे ओळख करून दिल्यावर महाराजांनी सांगितलं, बघ सोळ्या, बरं तुझ्या डोक्यावरती मिरी वाटणार ही. पण तिचं गोड गोड बोलणं म्हणून तिने तिला आत घेतलं. महाराजांचा अधिकार तिला दिला. सगळं क्रिया प्रक्रिया दिवसेंदिवस स्वामींच्या त्या सुंदरबाईकडे गेल्यात. सुंदरबाईने सगळे जोडपाचे अधिकार काढून टाकलेत. बाळाप्पा एवढं सगळं बघत असताना जेव्हा स्वामींची दुरावस्था व्हायची तेव्हा बाळाप्पा सगळ्यात पुढे येऊन स्वामींच्या सेवेला हजर असायचा. त्यांच्या भानगडी तिथे रोजच्या चालू होत्या. परब्रह्म शांत, ते वेड्याने वेड्याचं रूप धरून बसलेलं.
महाराजांनी कधीच एक शब्दाने देखील कोणाचं भविष्य सांगितलं नाही आणि भूतकाळ सांगितला नाही. कोणी जास्त जर संन्याशी असो किंवा स्वतःला खूप अहंकार घेऊन आला तेव्हा महाराज त्याला मात्र दणका द्यायचे. अहंकार जागेवरनं काढत होते. पण तिथे रोजच्या भानगडी होत्या. सेवेवरून महाराजांच्या जो आले दागिने पैसे त्याच्यावरून सुद्धा यांच्या खूप भानगडी होत होत्या. ती स्त्रीची बुद्धी तिला प्रचंड माया होती, लोभ होता. आलेल्या सगळ्या गोष्टी ती एका रूम मध्ये आलेल्या भांड्यांपासून दागिन्यांपासून आलेल्या पैशांपासून सगळं हिसकवून ते तिच्याजवळ ठेवत होते. ती कोणाला देत नव्हते. नंतर थोड्याचा सुद्धा हिशोब बंद झाला. थोड्या विक्षिप्त झाला की त्याची रोजीरोटीवर फरक पडला. म्हणून खूप अस्वस्थ असताना त्याची बायको त्याला एके दिवशी बोलली, बघा आपल्या घरात खायला काहीच नाहीये, आज तुम्ही काहीतरी घेऊनच या, काहीतरी घेऊन या महाराजांकडून. तर महाराजांकडे उद्विग्न अवस्थेत बसलेले असताना महाराजांना विचारलं, तुला काय हवं रे? काय हवं त्याला? प्रपंचासाठी काहीतरी पाहिजे. म्हणून महाराज म्हणाले, जा तुझ्या ऋणातून फेडतो मी. म्हणून त्याने लगेच झोळी पुढे गेली आणि जे लोक आले होते त्यांनी काय दान करायचं म्हणून क्षणभरात 100वरती गणती झाली आणि महाराजांना म्हटलं, चल भेटलं तुझं ऋण, घे आता असं म्हणून. त्याच्या आधी चंद्रहार चोरण्याचा प्रकार चोळ्याने केला होता. चोळप्पाने त्या संस्थानातून महाराजांसाठी आलेला चंद्रहार तो त्याच्याकडे असताना त्याने लपवण्याचा प्रयत्न केला आणि 4 चौघात खोटी साक्ष दिली की चंद्रहार बाळप्पाकडे. बाळप्पा म्हटले सुंदरबाईकडे. सुंदरबाई म्हटली तो चोळप्पाकडेच आहे. आणि ती खोटी साक्ष त्याने दिली. म्हणून त्याची जी रोजीरोटी होती त्यात गडबड झाली. तुपास मारीची वेळ आली तेव्हा महाराजांनी ती तुझे ऋण म्हणून भिक्षा मागितली आणि 100 रुपये जमा झाले आणि ते त्याला देऊन टाकले. बघा, यातनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. या प्रत्येक कृतीतून हे परब्रह्म कसं काम करत असतं बघायचंय. ते उपभोगलं कोणी ते बघायचंय. आणि हे सगळं करत असताना हे सगळ्या भानगडीत बाळाप्पा शांतपणे पाहायचा, प्रयत्नपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करायचा, ज्याची त्याची चुकी त्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्यावेळेस महाराजांची दुरावस्था व्हायची तेव्हा स्वतःहून येऊन महाराजांची ती सेवा करत होता. ते बाळाप्पा व्यक्तिमत्व. आता बाळाप्पाचं प्रेम स्वामींवर अफाट होतं. स्वामींचं प्रेम बाळाप्पावरती खूप होतं. तिथल्या सेवेकरांना ते चालत नव्हतं. म्हणून बाळाप्पाला तिथून घालवून लावायचं म्हणून खूप प्रयत्न सुंदरबाईचा चालला की महाराजांचं लक्ष बाळाप्पाकडे खूप आहे, आमची महती कमी झाली. म्हणून काही ना काही कारण करून बाळाप्पाला वाट लावायचं. म्हणून ती एके दिवशी बोलली, सरळ बाळाप्पाला बोलली, तुम्ही आमच्या इथं येऊन आमची तुम्ही कमी केली आहे, आमचं इन्कम कमी केलंय, आम्हाला तुम्ही त्रास द्यायचे काम चालू केले. बाळाप्पाला सांगितलं. बाळाप्पा म्हटलं, मी आयुष्यात कधी कोणाला त्रास देत नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही इथून जावं तर स्वामींनी आम्हाला आज्ञा द्यावी. मग तिच्या कुरापत्या चालू झाल्या बाळाप्पाला काढण्यासाठी सुंदराबाईच्या, कारण ती नडत होती. आणि सगळा खेळ एवढा वाईट त्या ठिकाणी चालू होता, पण कोणाची ताकद नाही की सुंदराबाईला काढून कोणी घेऊन जाईल. कुणाकडनं आल्यानंतर पहिले डील केली जायची. तुमच्याकडे काय आहे, किती पैसा आहे, आधी संकल्प सोडा, पाणी सोडा, तेव्हा स्वामीचं दर्शन करून देतो आणि आम्ही गॅरंटी करतो तुमची पीडा चालली जाईल. असा दरबार सुंदराबाईचा होता. महाराजांना कळत नव्हतं का? आता आमच्यासारखं आमची एखादी बघणी राहिली तर महाराजांची गताच पकडली असते. बोलते, तू असं काय देऊ, तुला काही कळत नाही का? एवढा इथं खेळ चाललाय, कसला देऊ तू? गुरु संबंध फार कठीण असतो, पण गुरुंकडे बॅकलॉक असतो कर्माचा, ते सहज नसतं समजणं. तर एके दिवशी बाळाप्पा शंकराची सेवा करतो म्हणून आता काड्या करायचं म्हणून करायचं. सहज एकदा म्हटलं सुंदराबाईने बाळाप्पाला घालवायचं, महाराज आज्ञा असावी, बाळाप्पाला कुलदेवीच्या दर्शनाला जायचंय, त्याला इथून जाऊ द्या. महाराज हसले. ते म्हटलं, रोज कुलदेवीचं दर्शन तो इथंच घेतोय, कुठे जायची गरज त्याला? त्याला हाकलायचंच होतं म्हणून महाराजांचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न चालला होता. आणि इकडे
साक्षात भगवंत परब्रह्म साक्ष जवळ असताना हा बाळप्पा शंकराची सेवा करत होता. एकदा सुंदरबाईने बघितलं आणि विचारलं, महाराज हा शंकराची सेवा करतोय बाळप्पा, त्याला तर सांगा तुम्ही शंकराची सेवा वर्ज करा म्हणून. महाराजांनी सांगितलं, अरे शंकराची सेवा नाही करायची आजपासून. आता त्याला वाटलं की शंकराची सेवा नाही करायची, हे बाळा सुंदरबाईच्या सांगण्यावरून महाराजांनी असंच सांगून टाकलं असेल की शंकराची सेवा नाही करायची. असं म्हणून परत त्याला शंका आली की स्वामींच्या लीला पाहून, अद्भुत लीला पाहून त्याला शंका आली मनातली की खरंच आपण शंकराची सेवा सोडायची का? म्हणून त्याने चिठ्ठ्या टाकल्या महाराजांपुढे. बघा, नाही तर लगेच आपण शोध घेतला असता, लगेच विचारलं असतं. आता आम्हाला तर लोक काय काय नाही विचारत, बापरे, नुसता तोथा काढून टाकतात. ही काही भक्ती झाली काय? थोडं काय झालं का म्हणजे मला दादाला काही कळतच नाही, विषय संपून जातो लगेच. आणि अशा काही बघणे तर महाराजांच्या गतीत पकडले असते. मी चुकले नाही तरी तुम्ही मला का बोललेत? धर महाराजच गळ्याला चाकू लावला असता. अशा बघणे आहेत, डायरेक्ट खरं खोटं करायला तयार होऊन जातात. गुरु गुरु गेल्या खड्ड्यात. मी कुठे चुकले आधी सांगा. लय शिकवायचे काम करता लगेच. छोटीशी कृती, कोणाचा पाय पडला म्हणून गुरु दुखावून जातो, किती बावटाचं ध्यान आहे. एवढा हलकट गुरु असतो का दुसरा कोणाचा पाय पडला आणि गुरु दुखावून देईल? गुरूंच्या लीला अभाग्याला कळतात, भाग्यवंताला कळतात, बावट लोकांना कळत नाही, अज्ञानी लोकांना कळत नाही. ते पुढे मी सविस्तर सांगेन. बाळपाला सांगण्यात आलं शंकराची सेवा वर्ज करावी. चिठ्ठी निघाली, शंकराची सेवा वर्जित करावी. महाराज सरळ कधी कोणाशी बोलत नव्हते, बोलणंच नव्हतं. भगवंत बोलत नाही, क्रिया प्रतिक्रिया अंतर्गतपणाने जाणून घ्यायची असतात. आजची पण ती स्थिती स्वामींची. प्रत्येक दरबारामध्ये महाराज बोलत नाही. जे झंडुबा म्हणतात ना आमचे जे स्वामी बोलतात, त्यांच्या सावलीत पण थांबायचं नाही. आज तागत या पृथ्वीतलावरती महाराज कोणाशीच बोलत नाही. ते छटाकभरच्या सिद्धी असा खेळ असतो, तो झाडभरचा एकदम भंगार खेळ असतो तो. आणि सिद्धींच्या जवळ जायचंच नाही, तिथं भरभरून अज्ञान असतं. एक लिमिटेड कक्षा असते, तिकडे जाणं म्हणजे स्वतःची वाट लावून आहे. पूर्ण ब्रह्मच जाणणं ते साधनेने जाणता येतं, ज्ञानाने जाणता येतं. चिठ्ठी निघाली, शंकराचं पूजन वर्ज्य करावं. त्या दिवसापासून शंकराचं पूजन वर्ज्य केलं. या सगळ्या कुटाणामध्ये दिवसभरचा स्वामींजवळ बाजार चालायचा. शिष्य घडत नाही म्हणून महाराजांनी बाळप्पाला सांगितलं, तू इथं थांबू नकोस रे, मारुतीच्या देवळात जा आणि आमचा जप कर. अमुक अमुक जप त्यांना सांगितला श्री स्वामी समर्थ. आणि त्यांनी सकाळी नाश्ता केला की जायचं आणि रात्रीच घरी यायचं. संध्याकाळपर्यंत तो जप पूर्ण करायचा. जेव्हा साधनेला सुरुवात केली बघा, विरक्ती सगळं सोडून, त्यानंतर खूप परीक्षा, अंतकरण शुद्ध करायला किती वेळ बाळपडा लागला. ही देवता पूजू का, ती देवता पूजू का, गुरु पूजू का, रिकामे धंदे करू, या अंतकरण शुद्धी करण्यासाठीच आपला खूप जन्म, खूप वेळ निघून जातो. तसं बाळप्पाचं झालं. या क्रिया प्रतिक्रिया खूप वेळ लागतो एकनिष्ठ व्हायला, एक श्रद्धा ठेवायला. आणि हे सगळं साधनेतनं शक्य होतं. चोळपाने कुठले साधना केले? काही साधनच नाही त्याच्या आयुष्यात. पण वर्तमान काळात बाळपाकाला जे धन मिळालं, गुरुकृपा, आणि त्यातून साधना मिळाली, मंत्र मिळाला, आणि एकनिष्ठाने जप चालू केला. कालांतराने 1,00,000 सव्वा लाख जप झाल्यानंतर बाळप्पाचं पोट दुखायला लागलं. प्रचंड वेदना व्हायला लागल्या. 1, 2, 3, 4 दिवस नसून 1 ते सव्वा महिना प्रचंड वेदना झाल्यात. भरपूर वेदना झाल्या. एक दिवस तर असा आला, त्याला साधना करणं शक्य नाही, गडबडाट व्हायला लागला. परब्रह्म जवळ असताना इतकं दुःख, इतक्या वेदना. तो आंतरिक कळवळला की प्रभू, मी तुमचा भक्त आणि तुम्ही एवढे श्रेष्ठ गुरु असून मला एवढ्या वेदना असह्य मी सहन करू, हे मला शक्यच होत नाही. त्याच्या वेदना पाहून सुंदरबाई कळकळली. दुश्मन जरी असली ती कळकळली, बोलती, महाराज बघा ना जरा तुम्ही बाळप्पाकडे, थोडं किती विभळतोय तो, थोडी कृपा करा ना मला त्याच्यावरती.
असं म्हणून महाराजाने ते वेदनेची अतिशय वेदना झाल्यानंतर महाराजांनी कृपादृष्टी त्याच्यावर टाकली. त्याची पेंबी फुटली, सगळ्यांना माहिती. त्यातून रक्त बाहेर आलं आणि चटकन एक पुडी बाहेर पडली. आणि ती पुडी उघडून पाहिली, त्यात निळसर विष होतं. या कृतीतनं लक्षात घ्या आपल्या शरीरातनं विष कसं बाहेर पडतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर, मंत्र मिळाल्यानंतर, खूप साधना केल्यानंतर कर्मदोष बाहेर निघतात. चटकन मोक्ष मिळाला नाही बाळापाला. ते विष बाहेर निघालं. विष बाहेर निघाल्यानंतर बाळप्पा कालांतराने सुखावला आणि बाळप्पाकडे हळूहळू आत्मतत्व, आत्मशांती ज्ञान यायला सुरुवात झाली. दीर्घ साधने केल्यानंतर, 12 वर्ष साधना केल्यानंतर. पण एवढं सगळं करत असताना रोज स्वामींच्या आरत्या व्हायच्या. चुकून आरतीला सगळ्यांना महाराज प्रसाद द्यायचे, पण बाळाप्पाला प्रसाद काही मिळत नव्हता. बघा, लक्षात घ्या, खऱ्या भक्ताला प्रसाद स्वामी देत नव्हते. त्याला एवढं हे वाटायचं, आमच्यासारखं एखादं राहिलं असत, महाराजांची चांगली ओढून काढली असती. आमच्या सेविकांपैकी कोण राहिलंच ना ऍडमिनच्या. सगळ्यांना प्रसाद देतो, मलाच कसं देत नाही म्हातारा प्रसाद, अशा शिव्या घातल्या असताना धरून आपटून दिलं असतं. म्हणून आजचे लायकीचेच नाही भक्त, लक्षात घ्या. किती चमत्कार होते त्यांच्या आयुष्यामध्ये. लगेच ते कलट्टी मारून देतात. गुरु खोटा ना आम्ही खरे, विषय संपून जातो. तरी त्याने सहन केलं. भीक मागून जीवन व्यतीत करणं, संसार सोडला आणि गुरुंजवळ जावं तर गुरुने नुसते अपमानच देणं, ही क्रिया चालू केली. आणखी दुःखच बाहेर काढणं, हीच क्रिया चालू केली. सुखाची रास कुठे होती बाळाप्पाकडे? आम्ही तर सगळं सुख मागण्यासाठी जातो. बाळाप्पाचं पार्ट एवढं कठीण, कोण बाळाप्पा बनेल या विश्वामध्ये? कुठे मोक्ष काय? गेल्या खड्ड्यात सगळं. त्यापेक्षा देव न भजला चांगले, असे विचार करून आपण सरळ सरळ त्या गोष्टींकडे अश्रद्धा निर्माण करून डायव्हर्ट होतो आणि या भवसागरामध्ये जातो मरून. तरुण जात. गुरु समजणं, क्रिया करणं भयंकर अवघड असतं. नुसते गुरु करून विचार नका करू. महाराजांनी तुमचे काम, त्या काळात महाराज कधीच कोणाचे काम नव्हते करत. आजच्या काळात क्षणाक्षणाला काम करतायत, कारण मनुष्य वासनाधीन झालाय. त्याला जर एक दिवसाचा अनुभव दिला, दुसऱ्या दिवशी तो नसतोच स्वामींजवळ. एवढं कठीण झालंय. त्या काळात महाराज अजिबात अनुभव देत नव्हते. तुम्हाला आता सांगतो मी. आमच्या मुरुदांच्या काळात फार कमी अनुभव मिळायचे लोकांना, फार कमी अनुभव मिळायचे. त्यावेळेस सुद्धा खूप त्रास व्हायचा. आणि आता आम्ही आलोय तर श्वासा गणित अनुभव घेऊन आलोय, तरी लोक घडायला तयार नाहीत. एवढी कठीण अवस्था आहे. महाराजांचा प्रसाद मिळावा म्हणून बाळाप्पा एक दिवस त्याने असा प्रयत्न केला, आज तर मी प्रसाद घेऊनच राहील. महाराज मला का प्रसाद देत नाही, जवळ का घेत नाही? चोरून लपून त्याने महाराज जेव्हा प्रसाद द्यायला लागलेत, हातामध्ये हात टाकला आणि सगळ्यात खाली हात एक खारी खातात सापडले. खारी खातात सापडल्याबरोबर एवढं रडू आलं. हातात प्रसाद घेतला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन खट्टकन धरायला लावला आणि का ढसाढसा लागला की आज स्वामी माझ्यावरती पावलेत आणि मला स्वामींनी प्रसाद दिला. त्या ठिकाणी रोज 100 लोकांना प्रसाद मिळत होता, त्याला मिळत नव्हता. आणि त्याला असं वाटलं आज महाराज मला पावले. तर किती अज्ञान होतं त्याचं. तुलना तो सामान्य संसाराच्या लोकांशी करत होता. चटकन कोणीतरी दरवाजावर थाप मारली आणि सांगितलं, बाळाप्पा आहेत त्याच अवस्थेत या, तोंडात प्रसाद घेऊ नका, महाराजांनी आताच्या आता बोलवलाय. आणखी टेन्शन पडलं. महाराजांनी प्रसाद तर दिला आणि आता आणखी सांगितलं की तू आहे तशाच अवस्थेत. ते घाबरून महाराजांजवळ आला. स्वामींनी सांगितलं, हरामखोरा, लपून छपून आमचा प्रसाद घेतो काय? घाबरला महाराजांना. म्हटले, महाराज क्षमा असावी. थोड्या वेळाने तो प्रसाद त्यांनी परत केला आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो परत गेला. संध्याकाळी थोडं महाराजांजवळ आल्यानंतर प्रेमाने महाराजांनी जवळ घेतलं आणि सांगितलं, अरे बाळ्या, तू काय प्रसादाची तू हावरटपणा करतोस रे? तुला प्रसादाची काय गरज? तुला आम्ही प्रसाद तर कधीचाच दिलाय. बघ, आमच्या समाधीवर तुझी समाधी असेल बरं, तुझं नाव लौकिक होईल बरं, आणि तुझ्या रूपाने पुढे गुरुकार्य चालू होणार आहे बरं. आमचं कार्याचा झेंडा तुला लावायचा आहे.
असं म्हणून गुरुंनी प्रेमाने त्यांच्यावरती हात फिरवला. शिष्य गदगद झाला. एवढं दिव्यज्ञ आपल्याला सोसावं लागतं तेव्हा गुरूंची कृपा होते. तर अशा रोजच्या लीला त्या ठिकाणी चालू होत्या. इकडे थोडापाचं काय चाललं होतं. आता इकडे थोडापाचं काय चाललं होतं. पार्ट महाराज निघून गेलेत. महाराजांचं सगळं कार्यभार प्रांत मालोजी राजांच्या प्रांतात होत होतं. त्या राजाच्या सगळ्या तिथल्या प्रांत ती व्यवस्था करत होती. म्हणून याचं दुकान बंद झालं होतं बघा 16 तर बडोद्याहून एका राजेचं तात्यासाहेब म्हणून एक व्यक्ती होती. त्या तिथल्या प्रांत खूप मोठी विभूती या अक्कलकोटला आलेली आहे. ती विभूती आपल्याकडे यायला पाहिजे म्हणून तात्यासाहेबाला सरदाराला करून स्वामींना बडोद्याला घेऊन ये. खूप पैसेवाला होता प्रचंड. त्यांचं नाव लक्षात नाही माझं. छोटे छोटे प्रांतातले हे राजे होते. त्यावेळेस आता महाराजांना न्यायचं कसं म्हणून सर्वश्रेष्ठ महाराज 8 वर्ष राहिले होते. म्हणून पहिले तात्यासाहेबांनी पकडलं चोळ्याला. सांगितलं बघा आमचे राजे तुम्हाला खूप दंड देतील बरं, पैसा देतील बरं. तर तुम्ही एकदम काही करून डोली बसून आम्ही बडोद्याला घेऊन जातो. अज्ञानांचा भाग आम्ही शक्ती कळलीच नाही. चोळ्याला तर अजिबात कळली नाही. बाकीच्यांना जे स्वामींची ज्यांनी मनापासून साधना केली स्वामींजवळ थांबलेले त्यांना स्वामी कळालेत. आणि चोळ्याजवळ 8 वर्ष पूर्ण आयुष्य महाराज चोळ्याजवळ होते. तरी चोळ्याला महाराज कळाले नाही. प्रेम होतं, प्रेमाच्या बद्दल वादच नाही. तसं प्रेम भयांतर्गत महाराजांनी पण त्याला लावलं. पण चोळ्याला महाराज कळले नाहीत. आता एवढं परब्रह्म बडोद्याला घेऊन द्यायचं म्हणून तात्यासाहेबांनी आमिष दाखवलं की तुम्हाला आमचे सरदार खूप काही सोन्या चांदीच्या मोहऱ्या देतील, भरभरून देतील. म्हणून त्याला लालूच सुटले आणि तो अक्कलकोटमध्ये स्वामींजवळ आला आणि हळूचकने महाराजांना म्हणाला, महाराज हे बडोद्याहून आलेत तात्यासाहेब, यांच्यासोबत तुम्ही बडोद्याला जा ना. त्यात तुमचे काम होईल, तुम्हाला राहायला खूप छान मिळेल आणि ते मला धनदौलत पण देणार आहे. तर माझंही काम होऊन जाईल. महाराज म्हटले बरोबर चालेल ठीक आहे. मग व्यवस्था झाली. डोली आणण्यात आली आणि डोलीत महाराज बसले आणि डोली निघाली. अक्कलकोट सोडलं. अर्ध्या रस्त्यावरती आले. ते डोली खाली लागायला लागली. बघितलं तर महाराज नाही. परत प्रयत्न केला तर महाराज कुठे, तर परत जाऊन अक्कलकोटला बसले. आता त्याची आज्ञा मानली चोळापाची महाराजांनी. का तर महाराजांचा शिष्य होता. चुकीचं जरी सांगितलं तर बरं बरं ठीक आहे. पण त्या राजांची स्वामीवर भक्ती नव्हती. महाराज भक्तीशिवाय येऊ शकत नाही. महाराज काही पैशांचे बनले होते का त्यांच्या खातिरदारीचे बनले होते. पण थोड्यासारख्या त्याची पुण्याची गणना खूप मोठी होती. म्हणून 8 वर्ष राहिलेत म्हणून शब्दाला मान राहावा म्हणून महाराज डोलीत बसले. बघा महाराज परब्रह्म इतकं विशाल आहे. ते शिष्याचं पुण्य संपवत असतात. जेव्हा शिष्याचं ऐकत असतात तेव्हा त्याची पुण्य खर्च होत होते. पण त्याने वर्तमानात साधना करून पुण्य नव्हतं मिळवलं. थोडेफार निष्ठा चार्जिंग बॅटरी खल्लास करत होता आणि इकडे डिस्चार्ज बॅटऱ्या श्रद्धेने सेवेने जपाने तपाने खूप कठीण अवस्थेतनं चार्जिंग होत होते आणि मोक्षाकडे जात होते. आणि इकडे सोळ्या कोरडाच राहत होता. भलं मोठं पुण्य घेऊन आला होता तरी वर्तमान काळात महाराजांचं तत्व समजून घेतलं नव्हतं. पण नंतर तात्यासाहेबांनी काय केलं, तोही प्रश्न फेल झाला. मग तात्यासाहेबांनी ब्राह्मणांना बोलून एका वाड्यामध्ये गुरुचरित्र मांडले की महाराज दत्ताचे अवतार म्हटले जातात. गुरुचरित्र जर आपण लावलं कदाचित खूप पैसा खर्च केला. मोठं त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था ठेवली की महाराज त्या ठिकाणी तरी येतील आणि मग आपण घेऊन जाऊ. गुरुचरित्र लावा काय लाव त्या ठिकाणी गेलेच नाही. परब्रह्म हे भक्तीचं भावेचं भुकेलं असतं. पैशाचं खातिरदारीचं भुकेलं नसतं. म्हणून तर प्रभू रामचंद्रांनी त्या झोपडीत जाऊन शबरीचे उष्टी बोरं खाल्लीत. त्या शबरीकडे बघितल्यानंतर तुम्ही तिच्या घरचं पाणी पिणार नाही. दिल्लीन स्वभावाने जातीने
परब्रह्म तुमच्या खातिरदारीचं, पैशाचं, श्रीमंतीचं बुक केलेलं नसतं, फक्त अंतरंगातल्या भावभक्तीचं बुक केलं असतं. लक्षात घ्या. आपले प्रभू पण तसेच आहेत. कळकळीचं सांगणं. त्यांना कृत्रिमता, त्यांना इतर गोष्टींची लालच नाही चालत. एक क्षणभराचा संघ केवळ भक्तीचे भुकेले आपले भगवंत असतात. तर इकडे स्वामींची कृपा संपादन करू शकत नव्हता. इकडे बाळप्पाचं पात्र जर बघितलं तर हळू तो साधनेमध्ये प्रगाढ झाला आणि त्या स्वामींच्या परमस्थिती परमपदाला पावला. आणखी त्यातलं एक पार्ट येतं स्वामी सुख. स्वरूपाची भक्ती प्रचंड होती महाराजांवरती वर्तमान काळात, पण त्या भक्तीत ज्ञान नव्हतं. एके दिवशी महाराज असा एक प्रसंग येतो की सोहळ्याच्या घरी असताना महाराज एकदम घरातनं बाहेर निघाले आणि वनाकडे निघाले. अपमानास्पद शब्द घरात ऐकल्यावरती महाराजांबद्दल महाराज थांबले नाहीत. सोळपाची बायको म्हटली, संन्यासीच्या नादी काय लागलेत तुम्ही? संसाराकडे जरा बघा ना. यांच्यासारखं तुम्हाला बायका पूर्ण आहेत का? यांच्यासारखं व्हायचं का तुम्हाला? असं म्हणून महाराज संतपात बाहेर निघाले. रानाचा वनाचा वाट धरायला सुरुवात केली आणि बायकोचे बोलणे ऐकून महाराज निघाल्यानंतर महाराजांच्या मागे सोळ्या महाराज पुढे. महाराज गेले वनामध्ये आणि काट्यांवरती अंग टाकून दिलं. आणि महाराजांना सांगितलं, महाराज चला चला ती चुकली, क्षमा असावी, आपण घरी चलावं. कारण दुकान होतं ना ते महाराजांचं. महाराजांना घेऊन जाणं म्हणजे दुकान होतं त्याचा पैसा होता. महाराज म्हणजे भक्ती सेवा पैशासाठीच होते सगळे. महाराज म्हटले, अरे नको बावटा, तू संसारी माणूस, आम्ही संन्यासी, आमच्या आधी काय लागतोस तो? चलफळ. महाराज क्रुधिष्ठ झाले. खूप खूप रावण्या केल्या. तो आलास, महाराज आलेच नाहीत. मग तो एकदम मसूस झाला. तर महाराज मी काय करू? महाराजांनी घेतली जोडे मारले फेकून. जा म्हटले. म्हणजे काय? त्या जोड्यातनं त्याला पैसा काढायचा होता, पोटाचा उदरनिर्वाह चालवायचा होता. त्याने आणले जोडे, तिथे सोडून दिला महाराजांना. आणले जोडे आणि त्याचा धंदा चालू केला परत. काय? तर स्वामींच्या पादुका. नमस्कार करा, गुडघे टेका, दक्षिणा ठेवा, पुढे सरका. मांडला बाजार. येऊ द्या. आणि महाराजांच्या पादुका म्हटल्यानंतर अनुभव येणारच ना. विषय संपला. असा तोड्या होता. आणि इकडे स्वामी सुद्धा जो सांगतो परत, स्वामी सुद्धाच बद्दल बोलतो. आता बाळप्पाकडे स्वामी होते, सोळाप्पाकडे स्वामी होते. आता स्वामी सुद्धांचा विषय काय? हे माझा सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे की गुरु कसे असतात. अफूचा व्यापार करत होता स्वामी सुद्धा. काही 3-4 त्यांचे सहभागी होते, भागीदार होते त्यांच्यासोबत. अचानक खूप त्याच्यात त्यांना तोटा आला आणि त्यांनी कुठूनतरी चुकून ऐकलं की अरे अक्कलकोटला फार मोठे स्वामी आहेत, दत्त महाराज अवतारी म्हणतात त्यांना. त्यांनी ऐकल्यानंतर सहज मनाशी नवस केला की हे जर खरं दत्त अवतारी असतील तर मला या व्यापाराच्या तोट्यातून मला बाहेर काढतील. 11, 12, 13 दिवस झाले आहे तेच झालं आणि 15व्या दिवशी अचानक नफा झाला व्यापारात. आणि तो नफा अशक्य कोटीचा होता. त्यात इन्कम तिघांना पार्टनरला भरपूर आलं आणि त्याने सहज सगळ्यांना बोलून दाखवलं की मी नवस म्हणला होता अक्कलकोटच्या स्वामींना, त्याने तो नवस पूर्ण केला. म्हणून तिघी जण ते अक्कलकोटला आले. त्यातला त्या नफ्याचं इन्कम म्हणून आपण काहीतरी दान द्यावं म्हणून ते अक्कलकोटला आले आणि त्याने दान दिलं. त्यात महाराज म्हटले, पैसे नको आम्हाला, पादुका घेऊन ये चांदीच्या. तो चांदीच्या पादुका म्हटल्यानंतर त्यांना अद्भुत हे वाटलं. ते पैसे ठेवतोय साईडला, आम्हाला पैसे नाही हवेत, चांदीच्या पादुका हवेत. तो घरी आला आणि त्याने चांदीच्या पादुका घेतल्यात, बनवल्यात आणि ते एवढ्या तो जपायला लागला, एवढा सुरक्षित ठेवायला लागला की चांदीच्या पादुका म्हणजे त्याचं काळीच वाटायला लागलं त्याला. त्याची परीक्षा महाराजांनी बघितली. ते पादुकांना खूप जपलं त्याने आणि त्या पादुका जपून तो घेऊन आला. महाराजांनी पादुका पायात घातल्यात
आणि त्याला जवळ घेतलं. तिथून त्याचा प्रवास चालू झाला. दिवसभर तो थांबला. महाराजांनी चांदीच्या पादुका पायातनं काढल्याच नाहीत. संध्याकाळी परत दर्शनाला आला. ते पादुका घेतल्या आणि ठेवल्या डोक्यावरती महाराजांनी त्याच्या. ठेवल्या क्षणी त्याला ब्रह्मतत्वाचं ज्ञान झालं आणि महाराजांनी त्या क्षणी सांगितलं, घरादारावर तुळशीपत्र ठेव. घरादारावर तुळशीपत्र ठेव. असं म्हणता क्षणी त्याची ब्रह्मानंदी घंटा वाजली होती. म्हणजे काय? अहम ब्रह्मासी तत्वाला तो पोहोचला होता. मोठमोठे योगी वगैरे जे असतात ना, खूप गुरूंची सेवा करत करत कितीतरी वर्ष त्यांना जप आराधना करत अहम ब्रह्मासी तत्व मिळतं आणि त्या क्षणभराच्या अनुभवाने आणि ते पादुका जतन करून त्याने ठेवल्या काय महाराजांनी ते 8 तास घातल्यात काय आणि डोक्यावर ठेवल्यावरती साक्षात ब्रह्मतत्व त्याला प्राप्त झालं. देवान विसरला वेड्यासारखा झाला. महाराजांनी त्याला शांत केलं. अद्भुत ज्ञान त्याला प्राप्ती झाली आणि महाराजांनी लगेच सांगितली, विरक्ती घरादारावर तुळशीपत्र ठेव. संताक्षणी त्याने सगळं आपल्या घरातले दाग दागिने, त्याचं ऐश्वर्य भरपूर होतं, सगळं लुटून टाकलं. गावात दवंडी पिटवली. ज्यांना जे काही हवं असेल त्याने इथून घेऊन जा. लोक आले, सगळं उचलून घेऊन गेले. शेवटी काहीच घरात ठेवलं नाही. घरात आक्रोश त्या बाईचा, आईचा आक्रोश. डोकं आपटायला लागली. बोल त्याला पिशाच्याने घेरलं काय? आपण संसार कसा करावा? काही घरात एक भांड ठेवलं नाही. सगळं उघड्यासारखं. तुकारामाने तर एखादी गोष्ट ठेवली होती. नंतर सगळं घरातलं सामान लुटल्या गेल्यानंतर लक्षात आलं बाईचं मंगळसूत्र राहिलं. ते पण बाईला सांगितलं, काढ आताच्या क्षणी. महाराजांची ऑर्डर आहे. महाराजांनी आंतरिक परीक्षा घेतली होती. त्याच्या वैराग्याचं महाराज बघत होते. मंगळसूत्र तुला नवरा प्रिय का तुझं सोन्याचं मंगळसूत्र प्रिय? असं सांगितल्यावर तर त्या सत्वशील स्त्रीने ते मंगळसूत्र देऊन टाकलं. हातात मंगळसूत्र घेतलं आणि ज्या गरीबवंताला पाहिजे असेल त्याला असं सरळ दान म्हणून देऊन टाकलं. पांढरी साडी घाल मग ते याचपासून. मी पण भिक्षा मागेन, तू पण भिक्षा माग. अख्खं जग हसत होतं आणि स्वामी आनंदात होते, ब्रह्मानंदात होते. ही असली वेडी कक्षा असते अध्यात्म म्हणजे. हे असलं ज्ञान असतं. कितीही जप करा आणि किती आवटा, तुमच्या गरजा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अध्यात्माचा ऐ करणार नाही. आणि दुकानदारी, व्यवसाय हे सगळी त्या काळी चालली होती आणि ह्या काळी अमाप चालली आहे. परब्रह्म समजलं कोणाला? प्रश्न आहे. दुकानदारी सगळ्या ठिकाणी काय महाराजांचा व्यवसायाचे छटा वगैरे पांढरले जातात. तुम्ही त्यांना देव म्हणून पुजतायत. तुम्ही आहे ते कंगाल, ते कंगालच आहेत. मानवचा साधा मानव घडला नाही अजून. ते देव कसा घडेल? परब्रह्म ज्यासाठी आलं, जनकल्याणासाठी, मानवतेचं कल्याणासाठी परब्रह्म आलं. आजच्या काळामध्ये कल्याण कोणाकडे आहे? प्रश्न आहे. एवढी अवस्था त्या परब्रह्माला त्याच्याही शिव्या घालणार नाही का आता? काकूबाई म्हटलं काय पिशाच्यानं घेरलं. काकूबाई गेली महाराजांकडे. आई होती ना ती. चांगली खरडपट्टी काढली महाराजांची. महाराज हसत होते. महाराज म्हटलेत, अगं तू माझी अनुसूया माता. तिला नमस्कार करायची. आणि हे पिशाच्यानं घेरलं म्हणून तिथले देव मामलेदार महाराजांचे शिष्य त्यांची समाधी आता नाशिकला आहे. देव मामलेदारांकडे गेले कारण त्यांची प्रख्याती खूप होती. देव मामलेदार महाराजांचे एक जबरदस्त शिष्य होते. आणि काकूबाई पळत असताना देव मामलेदाराकडे गेली आणि सांगितलं, माझ्या मुलाला पिशाच्याने घेरले. आणि त्या अक्कलकोटच्या महाराजांनी असं काही करून टाकलं, येडा झालाय तो. आणि ते त्यांना सिद्धी प्राप्त होती. त्यांना चटकन कळालं आणि त्यांनी हात जोडले. अरे काय? आणि त्या मातेला पण हात जोडले. बोलते, अनुसया माय तू दत्त झाला तुझा पोरगा. मायला कसलं कळतं दत्त झाला का तो काय झाला? तो उलटे पिशाचे तर बाहेर काढ त्याला. तर हसायला लागले. बोलते, एवढं मोठं पिशाचं आमच्या हातात नाही ते त्याला बाहेर काढणं म्हणजे. आमच्या हातातच नाही त्याला त्या पिशाच्याला बाहेर काढणं. ज्याने पिशाच्याला लावू त्यालाच सांगा. आमच्याकडे ते शक्यच नाही. बिचारी ते हताश होऊन आई परत आली. सगळ्या कल्पना, वासना, सगळ्या ज्या आपल्या शरीरात डाक्यांनी घेतलेलं असतं, हे काम, क्रोध,
लोभ, मोह, मत्सर, माया या सगळ्या डाकीने आहेत त्या माणसाची वाट लावतात आणि त्याचं निर्मूलन सद्गुरूंनी केलं. अहम ब्रह्मसिद्धत्वाला प्राप्त झाला. महाराजांनी त्याला भरभरून दिलं आणि सांगितलं, जा मुंबईत आमच्या कार्याचा झेंडा रोव. स्वामी सुतांनी खूप छान कार्य महाराजांचं केलं. मुंबईचे सेवेकरी महाराजांना जेव्हा भेटायला यायचे तेव्हा महाराज सांगायचे, जा आमच्या सुताकडे जा, तिथे कामं होतील. एवढा शिष्याचा अभिमान असतो गुरूंना. त्याला खुर्ची मुंबईला जावं काम करत होते महाराज. लावणं, मुक्याला बोलवणं असं शिष्यांकडनं स्वामी सुतांकडनं येत होते. तोही मनातले कोण सांगायचे प्रत्येकाला. इथं शक्तीला महत्व नाही, गुरु भक्तीला महत्व असतं. आता तो काही स्वामीसूत महाराजांजवळ राहत नव्हता, पण महाराजांचा अक्कलकोटला आलाच ना तर त्याचं पहिलं काम महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय पाण्याचं एक घोट पण द्यायचं नाही, अशी अवस्था होती. आणि तितक्या लांबून यायचा, अक्कलकोट आल्यानंतर पाण्याचं एक कण पण न घेणं म्हणजे तोंडाचा खेळ का. आणि बघितलं तर महाराज पत्रशायाखाली बसायचे वडाच्या झाडाजवळ. येतोय माझा आवाज? राणीच्या महलमध्ये महाराज आहे. आता महाराजांना भेटायला परवानगीच नाही महलामध्ये. आता स्वामी सुत पाणी घेतल्याशिवाय काही करत नव्हता. दर्शनाशिवाय तर पाणीच घेऊ शकत नाही, जेवण नव्हता करत. आता बसला तो महालाच्या जवळच. एक दिवस झाला पूर्ण, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस उजळला. अरे ते शरीराचं वाट लागायला सुरुवात झाली. अन्न पाणी द्या बसून त्याला मन चालून आला, ते शरीर किती दिवस टिकेल? महाराजांनी एवढी कडक परीक्षा घ्यायची का? हाही प्रश्न आहे. तो पण जिद्दी बोलते, महाराज जोपर्यंत बाहेर येणार नाही, त्यांचं दर्शन घेणार नाही तोपर्यंत मी पाणीच पिणार नाही, अन्न ग्रहण करणार नाही. तिसऱ्या दिवशी शरीर खूप त्रास द्यायला लागलं. जिव्हा, ते मन, ते शरीर साथ द्यायला लागले नाही. आता काय करावं महाराज, ते येत नाही बाहेर. शेवटी मग काय अभंग म्हणायला सुरुवात केली. इतका जबरदस्त ते ओव्यान, इतका जबरदस्त अभंग म्हटला की आतली गाय एकदम वासर जसं हरवलेलं वासर असतं तशी गाय म्हणजे महाराज अस्वस्थ झालेत. आणि ते राणीला सांगायला लागले. राणीला बाहेर अभंगाचा आवाज आला. बोलता, हा कोण घर तू इतका सुंदर? हा कोण आहे? कुठला भक्त आहे हा? आणि तिथून महाराज आहे त्या ठिकाणी आरामाला लागले. बोलते, तुम्ही आम्हाला बंदिस्त करून ठेवतात, आमच्या भक्तांना त्रास होतो. म्हणून महाराज लव सोडतच बाहेर आलेत आणि हा अगदी मग्न होऊन अभंगात महाराजांना पुकारत होता. जसे त्याच्या मुखातून वेर निघत होते. महाराज पळतच आले आणि घट्ट त्याला मिठी मारले. बोलते, बाळ, जसे एखादं गाय आणि वासरू वात्सल्ययुक्त प्रेम, त्याप्रमाणे त्याला घट्ट मिठीशी घातलं. अरे असा हट्ट का करतोस रे तू? दर्शनाशिवाय काहीच नाही काय करू शकत. म्हणून त्याला जवळ घेतलं, त्याला पाणी पाजलं, भोजन दिलं. असा भगवंत असतो. आणि प्रेमाने महाराजांनी त्याला जवळ घेतल्यानंतर रात्री सगळे झोपल्यानंतर महाराजांनी त्याला विश्वस्वरूप दर्शन दाखवलं, ब्रह्मांड दाखवले आणि सांगितलं, नियतीच्या माध्यमातून आम्हाला अवतार समाप्ती असते, तर आम्ही लौकिकार्थ सोडणार आहोत, तर तुम्ही आमच्या गादीवर बसावं असं म्हणून, आणि आम्ही तुमच्या हृदयात राहून कार्य करू असं त्याला सांगितलं. पण महाराजांच्या शिवाय जीवन जगणं नाही ही भावना त्याला सहन होत नव्हती की स्वामींशिवाय मी राहू शकत नाही. महाराज गेल्यानंतर मी स्वामींचं कार्य करेल असंभव, होऊ शकत नाही. महाराजांचं मरण मी बघू शकत नाही. त्याच्या आधी मी माझा देह त्याग करेन अशी वेळी श्रद्धा असलेला तो भक्त होता. आणि त्याने काय केलं, संध्याकाळी महाराजांची आरती झाली, पायात खडावा होत्या महाराजांनी दिलेल्या, ते खडावा घेऊन इतकं सुंदर भजन म्हटलं, इतकं सुंदर भजन म्हटलं. सगळे सेवेकरी जमा झाले. त्यात चोळाप्पा होता, बाळाप्पा होता, सगळे सेवेकरी. बोलते, स्वामींचा भक्त समजून घेतो हा
आणि खडवा घालून चपला घालून तो स्वामींजवळ नाचतोय. त्याला लाज शरम काही नाही, अभंग पूर्ण होते ना. सगळ्यांनी धरलं आणि असं कुठलं त्याला प्रमाणाच्या बाहेर असं कुठलं ना विषयच नाही. धुतल्यानंतर खडावा घातल्यानंतर तो ब्रह्मतत्वाला प्राप्त झाला होता. स्वामींनी त्याच्यातला भेद त्याला कळतच नव्हता. अहम ब्रह्माशी तत्वाला प्राप्त झाला होता. आणि त्या क्षणी सगळ्या सेवकांनी म्हणून त्याला धुवून टाकलं आणि नंतर कळलं, अरे स्वामी महाराज की मला साक्षात ब्रह्म साक्षात्कार झाला. तुमच्यातने माझ्यात मला भेदच कळला नाही. मी स्वतःला ज्ञानी आणि अहंकारी समजायला लागलो. पण शेवटी तुम्ही आहात, मी आहे. आणि मी खडावा घालून नाचलो आणि माझा सद्गुरू किती प्रेमळ की सगळ्यांनी मिळून मला धुवून टाकलं. माझा सगळा अहंकार काढून टाकला. अरे परमेश्वरा तू. असे संत असतात भगवंतापुढे, गुरूंपुढे. ते परिपूर्ण असतात. आपल्याला एक शब्द चालत नाही कोणी बोललेलाचा. मारलं तर आपण जोपर्यंत दुसरा मरत नाही तोपर्यंत त्याला मारू. आपली अशी अवस्था असते. आपण कुठे फिरतायत, गुरु कसा शोधायला जातायत, गुरु करून तुमचं खरंच गुरु तुमच्यावर कृपा होईल का? किती कठीण ज्ञान आहे आणि हे विश्वास पचेल का? दुकानदारीच पचेल, आमचे तत्व पचणार नाही. तर मी श्री स्वामी महाराज समजून द्यायला आलोय. सांगिक उदाहरण सांगतो. आज गुरु कशी असते हे समजून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. असंच एक नवरा बायको आणि आई ब्राह्मण ते तो जो व्यक्ती होता प्रपंच ते त्याला जवळ भागवत वाचायचं होतं. भागवत पुराण करणारा तो प्रसिद्ध भागवतकार होता. त्याची इच्छा होती की भागवत स्वामीचं कथन करायचं. अनेक काही प्रणालीतले वारकरी संप्रदाय असो, इतरत्र दत्ताचे संप्रदाय असो, महाराज यायचे पुराण वाचायचे महाराजांना खूप आवडायचं. लीला करायचे. तिथं असे रोजचं काही ना काही त्या ठिकाणी होत होतं. म्हणून त्या संस्थानाला भेटून त्यांनी विचार असं केला की स्वामीजवळ मला भागवत वाचायचं. भागवत कोणीतरी दिली परवानगी, भागवत वाचायला, वाचा, सुरुवात करा. आणि भागवत कथा वाचायला सुरुवात केल्यावर महाराज घाण शिव्या द्यायला सुरुवात करायची. आणि सगळे कोण विचारपासून उठा, महाराज शिव्या करतायत, उठा, बंद करा तुमचं दुकान. त्याला असं वाटायचं आणि त्याची जिद्द होती की स्वामींच्या पुढे आम्हाला भागवत वाचायचंच. असं का? पहिल्या दिवशी महाराजांनी शिव्या घातल्यास त्या क्षणी भागवत बंद सुटाला. भागवत तुम्हाला पूर्णच करायचंय, माझा पण आहे. स्वामींजवळ भागवत पारायण पूर्ण केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. बायकोला पण सांगितलं तुम्ही जा, जोपर्यंत स्वामींजवळ पूर्ण भागवत पारायण वाचणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. दुसऱ्या दिवशी परत प्रयत्न केला भागवत वाचायला. परत महाराजांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. असं 1, 2, 3 नाही, जवळजवळ 15 ते 20 दिवस असाच खेळ चालला. तर त्याला एवढा मनस्ताप झाला की स्वामी मी भागवत वाचायला सुरुवात केल्याबरोबर महाराज शिवीगाळ करतात म्हणजे माझी काही चुकी नाहीये. मी नितांत स्वामीवर प्रेम करतो, महाराज शिव्या घालतात का? अशी स्थिती आजच्या जर भगिनी किंवा पुरुषासोबत केली असते. आजचा काळ वेगळा आहे. आपण काय प्रतिक्रिया केली असते? गुरुनं शिकवलं असतं, महाराज तुम्ही तुमची शक्ती विसरला तो, बघा जरा मी किती श्रेष्ठ आहे. जर तुम्ही गुरुवे मी भागवत वाचते आणि तुम्ही आजची सरळ सरळ लोकांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या असत्या की नाही? संतापाच्या भरात तो व्यक्ती पुरुष तिथून निघून गेला, वनामध्ये चालला गेला आणि इकडे शोधाशोध चालू झाली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तो व्यक्ती सापडलाच नाही. शेवटी कळत ती माता आली आणि तिने लोटांगण घातली, रडायला लागली. बोलते काय आम्ही आमचं पाप केलं असेल असं भगवंत तू प्रसन्न होत नाही? काय म्हणजे मुलाची चुकी एवढी? त्याला भागवत वाचायचं होतं. ते भागवत 15 दिवसापासून हट्ट निर्माण केला त्याने. आम्ही भीक मागून खातो इकडे, म्हणजे भिक्षा मागून. आम्ही या आश्रमात राहतोय. तुमच्याजवळ भागवत वाचायचं भगवंत तुम्ही नाही म्हणतात. 3 दिवस झाला गायब झाला. माझा नवरा कुठे गेला, माझा पोरगा कुठे गेला म्हणून रडायला लागला, आक्रोश मांडायला सुरुवात केला.
तो आक्रोश स्वामींना बघवेना. महाराजांजवळ एक कुत्रं होतं. महाराजांनी त्या कुत्र्याला त्याच्या कानाला हात पकडला, जोराचं दाबलं त्याला. ते कुत्रं पळतच गेलं उन्हामध्ये. आणि तिकडे त्याला संदेश दिला की स्वामींनी आम्हाला बोलवलं. ते कुत्रं पुढं आणि तो माणूस मागे असं म्हणून तो परत आला. परत आला आणि महाराजांजवळ आल्यानंतर ढसाढसा रडायला लागला जोरजोरात. महाराजांनी आदेश केला, वाच भागवत. भागवत पारायण झालं. 7 दिवसाचं भागवत झालं. त्याचा सांगता झाली. त्या दिवशी रात्री स्वप्न पडलं त्याला. स्वप्नामध्ये तो गेल्या जन्माचा कसाई होता. ब्राह्मणाला वस्त्रदान केल्याने त्याला ब्राह्मणाचा जन्म मिळाला होता. आणि त्याच्याकडनं एवढ्या ब्रह्महत्या झाल्या होत्या कसाई असल्यामुळे. परब्रह्मासमोर तो भागवत वाचण्याची त्याची ते दोष होते म्हणून वाचू शकत नव्हता. जेव्हा जेव्हा महाराज शिव्या घालत होते तेव्हा तेव्हा त्याचे दोष काढत होते. असे 15 दिवस पर्यंत महाराज शिव्या घातल्या. त्याच्या ब्रह्महत्या संपवल्या. तर मुखातून भागवत तो किती म्हटलं असेल पण परब्रह्मासमोर म्हणू शकत नव्हता. ही क्रिया प्रक्रिया. आणि जेव्हा त्याचे सगळे शिव्यांनी महाराजांनी पाप दोष नष्ट केले आणि त्याचाही त्याग म्हणून 3 दिवस त्याने तिकडे अन्न पाणी सोडून बसला. हे सगळं कर्म जे होतं ते गेल्या जन्मांचे कर्माचे द्वंद होते. तुम्हाला वर्तमान काळात जो त्रास होतो गुरुना बोलू नका, तुमचं तसं पेरलेलं असतं. आणि एवढं मोठं पेरलेलं महाराज कमी दुःखातनं तुमचे प्रश्न सोडवत असतात. आपली असलेली श्रद्धा ही महत्वाची असते. गुरूंची कुठलीही कृती जी असते ती एक वैशिष्ट्यपूर्ण असते, लीलापूर्ण असते. गुरुंना शिकणं म्हणजे मूर्ख शिक्षण असतं. बावटचं ज्ञान असतं. लगेच बोलून जातो, अरे याला काही कळत नाही रे, मी तर बोलता मोठा हुशार माणूस आहे, हो मला बट्ट समजस, बट अज्ञानी शेजासाठी असं बावटाचे ध्यान असतात. चटकन आपल्या टकल्यावरती कंगवी फिरून घेतात, डोक्यावर केस नसले तरी स्वतःला ज्ञानी समजून घेतात. तर हा मायरी बाजार कसं करणार परब्रह्म? सहज सहज या गोष्टींचा निकाल लागतो. आणि एवढं सगळं कुंडली समजून द्यायला महाराजांना वेळ 1000 लोकांची स्वप्नातून दृष्टांत देत असतात. वर्तमान काळात श्रद्धा निष्ठा प्रचंड असेल तेव्हाच तुमच्यात परिवर्तन होऊ शकतं. अनंत जन्मांचे भोग काढायचे साधा खेळ नाहीये. तुम्ही जेव्हा महाराज समजून घेतले, गुरु करून घेतले, नंतरचा प्रवास आणखी कठीण आहे. एकनिष्ठ श्रद्धा लागेल. कुठला ऐरा गेरा आला आणि त्याचा काही अनुभव आला लगेच तिकडे पडणं म्हणजे तुमचं सत्यानाशच आहे. कलियुगे दारोदारी वेगवेगळे मार्ग आहेत. इकडची गल्ली पकडली 3रा मार्ग सापडेल. आणि कारण की प्रत्येक गल्ल्यांमध्ये वेगवेगळे मार्ग आहेत. अध्यात्म नाव कुठेच नाहीये. सगळा 99% चुकीचा बाजार मांडलाय विश्वात. 99% 1% कसोटी आणि छोट घेऊन बसतो. ज्या दिवशी तत्वाचा बाजार ज्या ठिकाणी त्या तत्वाचा बाजार झाला, एखादी पिढी कल्याणकारक असते, बाकीच्या पिढ्या विनाशकाली विपरीत बुद्धी असते. तिथून धर्मकार्य होतच नाही. फक्त परमेश्वराचा, फक्त नोटांचा बाजार होतो, पैशांचा. परब्रह्म समजून देणं आणि परब्रह्मापर्यंत पोहोचवणं तिथं शक्य नाही. सोन्याची मंदिरे झाली तरी चालतील, पण तिथून तुम्ही काही तुमचे नवस पूर्ण होतील एवढंच आहे. पण तुमचं देवत्वात रूपांतर होऊच शकत नाही. सामान्य माणसात होत नाही. आणि असा दुष्ट संघ मिळाला आणि तिथं आपण झुकलो, जिथं मायवी बाजारमध्ये, तिथं आपण भ्रमिष्ठासारखे फिरतो. भ्रमिष्ठ होऊन महाराज सांभाळतात, पण महाराज समजून देण्याची ताकद पाहिजे ना. गुरु कसे असतात, गुरूंसमोर कसं राहायचं, तेवढी ताकद असली पाहिजे. अशा अनेक लीलांना आपल्याला परिशीलन करायचं असतं. गुरु कसे असतात. आपण थोड्याचं पाठ करायचं का, बाळपाचं करायचं का स्वामी सुताचं करायचं, आपण ठरवावं. तिघींकडे महाराज होते, पण
महाराज समजून कोणाला आलेत हे महत्वाचं आहे. आता जर बाळाप्पाचं पाठ मी तुम्हाला सांगितलं आपण बाळाप्पा बनायचं बनायचं का नाही, तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, स्वामींकडे काहीच मागू नका, 2 टाइमाचं मागा, भरभरून मिळेल, आज जीवन मिळेल. पण लोभ कसला ठेवू नका, निस्वार्थी प्रेम करा. वर्तमान काळात तुम्ही बाळाप्पासारखं ज्ञान घेऊ शकतात, विशेष नाही. त्यासाठीच आम्ही आलोय. संसार सोडण्याची गरजच नाहीये. प्रपंच नेटका करा, भरभरून प्रपंच करू नका. खूप श्रीमंत झालात म्हणजे धावण झाला म्हणून प्रपंच नेटका 2 टाइम खाण्याची व्यवस्था जर तुम्ही करत असाल आणि परमार्थ मोठा करत असाल तर ज्ञानाकडे वळू शकतात. ज्ञानाकडे वळू शकतात. गुरुकृपा होऊ शकते. जर बाळाप्पासारखं करायचं असेल तर. आणि चोळप्पाकडे तर महाराज होतेच. चोळप्पासारखं दुकान मांडणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण आजच्या स्थितीमध्ये चोळप्पाचं मठाचं घर पण बघा तुम्ही, ते आहे त्या स्थितीमध्येच आहेत. एक वीट चढली नाही. याचा विचार करा, तिथे लक्ष्मी कधी प्रसन्न झालीच नाही, जिथे व्यापार झाला तिथे. आणि आजच्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी दत्तप्रभूंचं स्वामींचं कार्य चालतं त्या ठिकाणी विलक्षण संपत्ती जमा होते. ते पुण्याचा पिढ्यांचा पुण्य संपल्यानंतर तिथं वाट लागल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी व्यापार केला त्यांनी मुळासकट हिशोब कर्माचा एकदम लेखाजोखा परमेश्वराचा भयंकर असतो. तो एवढा जबरदस्त असतो, त्याला कने अजिबात आवाज नसतो. पण छडी एवढी जबरदस्त आहे, त्याचे वाळ जबरदस्त असतात. आम्ही त्याची अपेक्षा करत नाही. आम्ही तत्व सांगतोय. कर्म आणि श्री स्वामी महाराज तत्व समजावून सांगतोय. एखाद्या पिढीत उद्धार होतो, किती ती विपरीत विनाशकारी बुद्धी असते. आणि त्यांना लागलेलं सगळं लाखो करोडोचं जेवढे काही त्यांच्या मागे लागले असतात ते मला त्यांच्या सगळेपणारे ग्रहण असतं. कारण खराच गुरु नसतो. महाराजच त्या ठिकाणी नसतात. समजून सांगण्याचा प्रयोगच कधी केलेला नसतो. आमच्याकडे सांगतो, आमच्याकडे तत्व आहे. मी सामान्य व्यक्ती, मी खूप मोठा नाही, पण या विश्वाला श्री स्वामी महाराज परब्रह्म तत्व समजून सांगेल, एक्सप्लेनेशन करून सांगेल व्यवस्थित पद्धतीने. जागृत होई आत्मया रामा. कुठे आत्मया रामा? जागृत झाला का? ब्रह्मविष्णू सरकारच करतोय अजून. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुणे म्हणचे हित तुझे सारे, वद कवना दाऊ, कोण कुटील मी कवन कार्य मम. हा प्रश्नच कधी स्वामींना विचारला ना तुम्ही? फक्त आरत्या म्हणतायत तिड्यासारखे. कोण आहे मी? कुठचा आहे? माझं कार्य काय आहे? पडला प्रश्न पडला का? त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आलोय तुम्हाला. आमच्या संपर्कात राहा, आमच्याशी कनेक्ट घर पोहोच, पुढे त्याची गरज नाही. विश्वात सगळं संपलेलं असेल ना, फक्त या अभिनेत्याला हाक मारायची. सगळं संपलंय तुमचं, मनावर स्वामी घेऊन तुमच्या जवळ येतो. ही विशाल शक्ती आहे, प्रचंड आहे. इथून आम्ही ग्रामदेवतांना आदेश देतो, ग्रामदेव त्यासाठी काम करतात. ही मला नाही कळत. मला ज्या महाशक्तीने पकडलंय ती काम करते. ती कुठल्याही स्वरूपात रूप धारण करून पळते. मी कुठे कुठे काम कसं कसं करतो मला माहित नाही, पण त्या महाशक्तीने पकडलं जनकल्याण असतो. ती ओढून तडून लगेच आमचं नाव घेतल्यानंतर लगेच ती प्रकटपणे काम करते. असं चॅलेंज विश्वात कोणी कोणाला दिल का? अनुभव घ्या. किती कठीण प्रसंग असो, एक हाक मारा, स्वामींना मारा. स्वामी जर आले नाहीत ना, कारण तुमची ताकद नसेल तेवढी स्वामींच्या हाक पोचण्यापुरती, ते आम्हाला हाक मारून बघा. आम्ही चटकन येऊन, कारण पृथ्वी तलावरती स्वामींचं कनेक्शन इथून फार मोठे. ते तुमची हाक मारापर्यंत आम्ही पोहोचवतो, चटकन तुमच्यापर्यंत येतो.
अशी हजार उदाहरणं आमच्याकडे समोर येत नाहीत. हजार उदाहरणं आहेत. राहिलं महाशक्ती तेवढी विशाल आहे. जेव्हा तिला उतरायचं असेल मैदानात तेव्हा ती उतरेल, जर आम्हाला कोणी टक्कर दिली तर. आमचा उद्याचा काळ जो महाशक्तीशी एकमुखी दत्त भगवान कृष्ण. आमची ओळख म्हणजे सनातन आहे. सनातन या तत्वाशी आम्ही जोडलोय. आणि विश्वाचं एकच सूत्र आहे, श्री गुरुदेव दत्त. इथूनच सगळ्यांचं कल्याण आहे. अख्ख्या विश्वात जे आम्हाला सोडून गेले ते भ्रमिष्ठ आहेत. त्यांचं सगळं पुण्य संपवून त्यांची वाट लागणार आहे. त्यांची गणती ते एवढं मोठं उदाहरण सुद्धा नाही जवळपास. त्यापेक्षा जे आमच्या गणतीतील कालांतराने घडतील ते स्वामींच्या कक्षेत जातील. विश्वामध्ये ज्यांना ज्यांना काही हवं असेल, रामाचे कृष्णाचे असो, दत्त महाराज मोठे भक्त असतील आणि त्यांना जर योग्य गुरूंची गरज असेल, ती तत्शक्ती ते आमच्याकडे पाठवले जातील कालांतराने. तिथून त्यांना ज्ञान दिलं जाईल. आणि माझा दत्त स्वामी मला कुठेच पुरवणार नाही. माझे प्रत्येक शब्द झेलतील ही शक्ती. कारण मला कार्य करायचंय. मला माझा प्रभू विश्वातला समजून सांगायचं लोकांना. माझं स्वतःचं अस्तित्व नाही. माझ्या पुढे राष्ट्रपती अधिकारी सारखे किती मोठी पावरी उद्या विश्वातले ते आम्ही ठेंगा किरकोळ मानतो. कारण आम्ही कोणाचे दास आहोत? त्या परब्रह्माचे, पूर्ण ब्रह्माचे. जर तितके विशाल आहे त्याचा ओळख परिचय करून देणारे दूत आहोत. आम्हाला केसाला धक्का लावून ताकद कोणाची नाही. कलिकाळात आम्हाला घाबरतो, उलटी शेपट घालून पळतो इकडे तिकडे. सगळ्यात मोठं भय असेल तर कलिकाळाला आमचं आहे. कारण इथं दत्त आहेत, स्वामी. धर्मरक्षणार्थ श्रीकृष्णांनी जो विडा उचलला, दत्त प्रभूंनी उचलला, स्वामींनी उचलला, स्वामींच्या अनेक अवतारांनी उचलला, ते विडा आमच्या हातात आहे. आमचा जन्म स्वामी कार्यासाठीच आहे. अखिल विश्व हे स्वामीमय होईल ही आमची प्रतिज्ञा आहे. जो आम्हाला मदत करेल तो स्वामींचा असेल. जो आमच्या आयुष्यभर कनेक्ट असेल तो आमच्या सोबत असेल. आमचं मूळ स्थान गिरणार. सिद्ध लोकात प्रवेश करून देऊ एवढं विशाल तत्व आहे. कालांतराने 2 ते 3 वर्षात ते विश्वाला अविनाशदादा पुढे उलगडणार आहे. काय ते किती घनघोर काळ येऊ द्या, किती आपत्ती येऊ द्या, ते प्रभू मला सांभाळतील. का? ते प्रभू मला विश्वास समजून सांगायचे. हो, या घनघोर कलियुगामध्ये, या विक्षिप्त राजकारणामध्ये सगळेच देव अस्वस्थ झालेत. माझ्या प्रभूंना मी अस्वस्थ होऊ देणार नाही. ते काय आहेत मी विश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. आणि ती शक्ती, ती परब्रह्म शक्ती, ते प्रभू मला संरक्षण देव आणि कार्याचा उदो उदो हा प्रभूंचाच हो, माझा नाहीच नाही. नावाचा नकोच नको उदो, प्रभूंचा उदो झाला पाहिजे. ती विशाल शक्ती अख्ख्या विश्वाला कळली पाहिजे. घराघरामध्ये आहे पण त्याचं महत्वच नाही. ते महत्व समजून देण्यासाठी आम्ही आलोय. आमच्या कार्याला, आमच्या मेळाव्याला साथ द्या. कित्येक जन्मांचा उद्धार होईल. आज 1000 लोक आमच्याकडे येतात, उद्या उठून लाख लोक येतील. चॅलेंज देऊन सांगतो, लाखोंचा उद्धार होईल. एकही रिकाम्या हाताने जाणार नाही. फक्त आमच्याशी कनेक्ट व्हा, एवढंच आहे. आम्हाला कॉल नका करू, काहीच नका करू. आमचं तोंड पण बघू नका, आमचा चेहरा बघू नका. फक्त एक हाक मारा. आमचा चेहरा सांगा, या व्यक्तीला आम्ही पाहिलंय असं. भगिनींसाठी तर त्यांचा खरा रक्षक म्हणून येईल, भाऊ म्हणून. ज्याला कोणीच नाही, हाक करून बघा. गरिबी श्रीमंतीशी आम्हाला काय घेणं देणं नाही. त्यांच्या घरचं ते. गरीबाला श्रीमंत करायला काहीच वेळ लागत नाही आम्हाला, आणि श्रीमंताला गरीब करायला पण काहीच वेळ लागत नाही. रंकाला राजा करायला काहीच वेळ. ते प्रभूंची शक्ती माझी थोडी आहे.
कनेक्ट त्या चरणात मी फक्त त्यांना सांगेन, महाराज हे तुम्ही काय करणार तुम्हीच बघा, मी शांत आहे, तुमचे प्रश्न ते महाराज सोडवणार आहेत, मी नाही सोडवणार. फक्त प्रभूंचं वर्णन करून देण्यासाठी मी आलोय. एवढंच माझं क्रिया प्रक्रिया. अधिक वेळ घेत नाही. आपण त्या मीटिंग मध्ये इथून काय घेतात आपण स्वच्छ भूमिकेने घ्यावं. आमच्या बोलण्याचा काही विपर्यास करू नये. एक नादान बालक म्हणून सोडून द्यावं. कारण मी स्तुती प्रभूंची करतो, दत्त प्रभूंची करतो, स्वामींची करतो. त्या स्तुतीला मान्यता देऊन हे आपण ग्रहण करावं एक प्रसाद म्हणून. अधिक वेळ न घेता मी माझं या ठिकाणी ही मार्गदर्शन मीटिंग तर म्हणत नाही, माझं मार्गदर्शन या ठिकाणी मी संपवतो. गेल्या 30 नोव्हेंबरला भुसावळच्या कार्यक्रमात ज्यांना काही अनुभव आले असतील तर ते आपण अनुभव या ठिकाणी कथन करावे. त्यासाठी आपण अलाव करण्यासाठी या माईक वरती, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला माईक दिसतोय, त्याला अलाव करण्यासाठी तुम्ही प्रेस करा. ऍडमिन तुम्हाला अलाव करेल आणि तुम्हाला आलेले अनुभव प्रचिती या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगावेत. श्री स्वामी समर्थ. ऍडमिन कोण कंटिन्यू करते? गुरुप्रसाद दादा कंटिन्यू करताय? चालेल, कंटिन्यू करा पुढे. हॅलो हॅलो. हॅलो. श्री स्वामी हॅलो. समर्थ म्हणतो. श्री स्वामी समर्थ. बोला, ऐकता येतं तुमचं, ऐकू येते, बोला. हॅलो. ऐकू येते सविताताई, बोला. हा, मी सविता गावडे बोलते. दादा मला प्रश्न एक विचारायचा होता. हॅलो. आता प्रश्न हॅलो. विचारून घ्या. तुमचा जो काही प्रश्न असेल ना ऍडमिन कडे टाकून द्या. म्हणजे त्यांच्याकडे जो आपला प्रश्न उत्तराचा फॉर्म आहे ना. ऐका ना, ते नाही, आम्ही ना 22 जानेवारीला तिकीट बुकिंग केलेली आहे. तर आम्ही 23 तिथं पोहोचणार आहे. पुढं आमची सोय काय होणार हे विचारायचं होतं. त्याच्याबद्दल आपण मागे मीटिंग मध्ये बोललो होतो ना, त्या पद्धतीने तिथे होईल. जशी काय असेल ती आम्ही तुम्हाला एक नंबर पाठवतो. तुम्ही संपर्क करू शकताय किंवा दिनेश दादा म्हणून आहेत, त्यांना सुद्धा संपर्क केला तरी चालेल. त्या पद्धतीने तिथलं कारण कसं आम्ही 23 ला पोहोचणार, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम वाटतो, दुसरं काही नाही. हो हो हो, काय हरकत नाही. त्याच्याबद्दल सुद्धा हे आहे, तिथे बोलणं केलेले आहे. तरीही तुम्ही एकदा पर्सनली मेसेज टाका मला किंवा दिनेश दादांना टाकला तरी चालेल. हो ठीक आहे, चालेल. समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ज्यांना कुणाला अनुभव आलेले असतील त्यांनी मधल्या सर्कल वरती प्रेस करायचंय. ज्यांना अनुभव सांगायचे असतील त्यांनी. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. मला असं सांगायचं होतं की ना, मी त्या दिवशी अभिरुचीताईंना विचारलं की माझ्या घरात वास्तुशांती झालेली नाहीये, तर मी सत्यनारायणची पूजा मांडली तर चालेल का? तर त्या म्हटल्या हो ठीक आहे ताई, करा म्हणून. तर त्या दिवशी ना मला संध्याकाळचं असं स्वप्न पडलं
की अविनाश दादा आहे ना आमच्या शेजारच्या घरात आहे ना वास्तुशांतीचा कार्यक्रम होता, तिथं होमचा कार्यक्रम करायला अविनाश दादा आणि त्यांचे मिसेस आल्या होत्या. आणि मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही ह्यांच्या घरात कसं काय आला? माझ्या घरी यायचं तर तुम्ही त्यांच्या घरी कसं काय आला? तर तेवढ्यात ती दुसरी एक बाई म्हटली की सारिका तुमच्या इथं ह्यांना घेऊन जा, तुझ्या इथं होम कर, तुझ्या घरात खूप प्रॉब्लेम झालेत. आणि मग ताईन दादा माझ्या घरी आले आणि जसे विष्णू नाही का असे एका डोक्याला हात लावून झोपलेले असतात दिवाण ह्याच्यावरती, आणि लक्ष्मी माता त्यांच्या पायापाशी चरणापाशी बसलेले असतात. सेम तसेच दादा आणि त्यांच्या मिसेस माझ्या घरात झोपलेले होते. आणि ते दोघं नुसते माझ्याकडे बघून हसतात. मी म्हटलं, दादा तुम्ही होम करणार ना माझ्या घरात, दादा तुम्ही होम करणार ना माझ्या घरात? तर ते दोघं नुसते चरण दाखवून नुसते दादा आणि त्यांचे मिसेस माझ्याकडे बघून हसायला लागल्या. श्री स्वामी समर्थ ताई. सत्यनारायण पूजन म्हणजे काय असतं की विष्णू आणि लक्ष्मी यांचं एकत्रित रूप असतं. त्याचं दर्शन तुम्हाला झालं म्हणजे तुम्ही जे सत्यनारायण घातला तो सत्यनारायणाकडून तुम्हाला छानसं असं म्हणजे विष्णू रूपात दादांचं दर्शन झालं. ते म्हणजे त्यावरती दादांचे आशीर्वाद आहेत. सेवा तुम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवा. नाही अजून मी चालू करायचं आहे, पौर्णिमेपासून चालू मला. ठीक आहे, करा, काही हरकत नाही. दादांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी, काळजी नका करू. ठीक आहे म्हणजे दादांनी एकंदरीत सांगितलं की मी आहे, तुम्ही करा, व्यवस्थित आहेत. दादांचे स्वामींचे दोन्ही आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. हो दादा. आणि मला आहे ना इथं आमच्या इथं केंद्र आहे ना, तिथं दत्त जयंतीला पण मला मंदिरात हे नैवेद्य आरती भेटलेली आहे दत्त जयंतीच्या दिवशी. खूप छान ताई, खूप छान. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई दादांना विनंती आहे की प्रथम नाव आणि ठिकाण सांगा, नंतर थोडक्यात हे सांगा आपला अनुभव. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ दादा, आवाज येतोय का? येतोय. मी अस्मिता गुरुप्रसाद खापणे गोव्यावरून बोलते दादा. मला एक माझा अनुभव सांगायचा होता. 25 नोव्हेंबरला मी दत्त गुरुचरित्राचं पारायणला बसले होते. 5व्या दिवशी मला असं एक स्वप्न पडलं की स्वामींना मी जो काही नैवेद्य दाखवलाय तो ग्रहण करतायत स्वामी, असं स्वप्न पडलं होतं मला. आणि मी स्वप्नात ना की असं दिसलं होतं की मी पांढरा भात ग्रहण केलाय, पण माझं ऍक्च्युली सांगतेच्या वेळी मसाले भात करायची माझी खूप इच्छा होती, पण स्वप्नात पांढरा भात स्वामींनी ग्रहण केलाय असं दिसलं. म्हणून मी ना सांगता होती शनिवारी, त्यावेळी मी पांढरा भातच केला. पण झालं काय की गाईला वगैरे नैवेद्य दाखवला, सगळीकडे नैवेद्य दाखवला, गाईला नैवेद्य दिला. आणि शिदा होता ना तो ब्राह्मणाला द्यायचा, तो मी काढून ठेवला होता, कारण ज्या ब्राह्मणांना मी देणार होते ते इथं अवेलेबल नव्हते, त्यामुळे तो मी साईडला काढून ठेवला होता. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ते स्वप्न पडलेलं ते खरं होईल का म्हणून मी अगदी आतुरतेनं बघत होते की स्वामी नैवेद्य ग्रहण करतायत का वगैरे. पण असं झालंच नाही. माझा थोडासा मूड ऑफ झाला वगैरे, पण आणि म्हटलं असू दे, स्वामी काय चुकलं वगैरे असेल तर माफ करा, सांगता वगैरे व्यवस्थित केली. आणि तो शिदा ना ते ब्राह्मण इथं नसल्यामुळे तो तसाच घरात राहिला. आणि 2 दिवस तसेच गेले. काल भैरव जयंती होती ना, तर मी आणि माझे मिस्टर काल भैरवांचा मान सन्मान करायला गेलो होतो. आणि ज्या ब्राह्मणाला आम्ही शिदा देणार होतो नेमके ते आम्हाला तिथंच त्या मंदिरामध्ये पूजा करताना भेटले. मग आम्ही त्यांना म्हटलं असं असं पारायण केलंय आणि आम्ही शिदा साईडला काढून ठेवलाय आणि आम्ही येऊ का दुपारी तुमच्या घरी वगैरे. तर ते दादा म्हटले की तुम्ही काय घरी येऊ नका, मीच माझं इथलं आवरलं ना की तुमच्या घरी येतो. मग काल दादा ते घरी आले, त्यांना आम्ही शिदा वगैरे दिला, त्यांनी अक्षदा वगैरे हे करून तथास्तु वगैरे म्हटले. आणि आज 11:15 वाजता मी नेहमीचा नॉर्मलच स्वयंपाक केला होता, पांढरा भात वगैरे होता. त्यात 11:15 वाजता मी तो नैवेद्य स्वामींना दाखवला. आणि 12:15 साडेबाराच्या दरम्यान मुलग्याला आणायला जायचं असे स्कूलवरून, म्हणून मी जाताना स्वामींना नमस्कार करून की स्वामी मी चालले मुलग्याला आणायला आणि तुम्ही पण सोबत चला असं म्हणून जाते. मी गेले स्वामींना सांगायला, मुजरा करते. तर मुजरा करत असताना दादा मला असं दिसलं ना की स्वामींनी पांढरा भात वगैरे खाल्लेला आहे. म्हणजे इतका आनंद झाला की जे पारायणच्या वेळी झालं नाही त्याची माझी स्वामींनी इच्छा ती पूर्ण केली.
असं मला वाटलं की मला त्या दिवशी खूप मूड ऑफ झाला होता. पण तो स्वामी जे स्वप्न पडलं होतं ना ते स्वामींनी पूर्ण करून घेतलं माझ्याकडून. ह्याचा मला खूप आनंद झाला. आम्ही ग्रुप फोटो दादा शेअर केलाय तुम्हाला. बघा तो वगैरे म्हणजे तुम्ही सांगू शकाल की हा ते खरंच आहे का. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा तुम्हीच बोला हा दादा. श्री स्वामी समर्थ. आला मला तो फोटो आलाय दादांचा, पाहिला मी तो. श्री स्वामी समर्थ. मी मध्यंतरी ऐकल्याने जरा मी उठलो होतो. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय का ऐकू? श्री स्वामी समर्थ ताई बोला ना. हा श्री स्वामी समर्थ दादा. मी 3-4 महिने झाले ग्रुपला जॉईन झालोय. मी पुण्याला पण आलतो. पहिला मेळावा झाला त्या टायमाला. मग तेव्हापासून अनुभव मला चांगला आलेत. आणि असं कुठं होत नाही खरं. ह्या ग्रुपला जॉईन झाल्यापासून मला पण विश्वास एवढा बसत नव्हता. खरं पहिल्यांदा असं सगळं झालंय की विश्वास ठेवलंय आणि स्वामींचं मी पहिल्यापासूनच करतोय. खरं आता हे तुमच्यात जॉईन झाल्यापासून स्वामी म्हणजे खरोखर मला जे गुरु मिळत नव्हते ते आता गुरु मिळालेत. मी सारखं हुडकायची कुठं पण मला गुरु मिळतेत का नाही म्हणून. एवढं अनुभव आयुष्यात माझ्या लई भरपूर अनुभव आलेत. आणि नारळात असं पहिल्यांदा पण मी जपन करत होते तेव्हा पहिल्यांदा मला अनुभव आला की नारळात लक्ष्मीचं मुख उठलेलं. ते मी फोटो पूनमताईंना पाठवलाय. परत आता 4 दिवसाच्या पाठीमागे रविवारी कुलदेवता आमचं धुळोबा आहे. धुळोबांचा पण हुबेहूब चेहरा त्याच्यावर आलाय. ते सुद्धा त्यांना फोटो मी पाठवलाय. मी जे स्वामींना काय म्हटलं की माझी अडचण असं आहे, मी स्वामींना नुसतं स्वामी म्हणून हाक जरी मारले तर स्वामीचे माझी एवढी कामं करतात की मला आता विश्वास सुद्धा बसन झाला. एवढं मला हे झालंय. तेच दादांना मला सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान ताई. कसं असतं जेव्हा आपण आपल्या या ग्रुपशी कनेक्ट होतात ना तेव्हा हे असे अनुभव हे येतातच. दादा सांगतच असतात ना नेहमी. म्हणजे आपल्याला आपल्या इथून या ग्रुपमधून अनुभव नाही तर महाअनुभव येतात तशा त्या गोष्टी असतात. श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा त्या दादा मी रायगड जिल्ह्यातनं बोलते. शोभा माहले. दादा माझ्या मुलाचा ना बिझनेस आहे गाड्यांचा. तर पहिली गाडी घेतली ना मुलांनी तेव्हा मी जॉईन नव्हती. पण ग्रुपला जॉईन झाली 1 वर्षात गाडी आली त्याची. हा एक मोठा अनुभव आला. आणि आपला भुसावळला जो कार्यक्रम होता ना दादा त्याच दिवशी घोडला गाडी आली. तर दादा मला असं विचारायचं की गाडी कोणत्या दिवशी आणायची घरी. हॅलो. श्री स्वामी समर्थ दादा. गुरुवार. श्री स्वामी समर्थ दादा. हा श्री स्वामी समर्थ ताई. मुहूर्त वगैरे तुम्ही ब्राह्मणांना विचारू शकता. तसं कुठल्या मुहूर्तावर वगैरे आणायचं. आणि गुरुवारी आणली तरी दादा आपल्या दादाने सांगू शकता. आपण तसं सांगत नाही ताई. त्यामुळे तरी गुरुवारी आणली तरी चालेल, काही हरकत नाही. असं आहे का. मी म्हटलं दादा सांगू शकतील या वारी आणा असं. गुरुवारी आणायची किंवा कॅलेंडर मध्ये बघा शुभ दिवस शुभ मुहूर्त असतात तर त्यानुसार तुम्ही आणलात तरी पण चालेल. आणि दादांनी सांगितलं गुरुवार सांगतात नाही पण ते मुहूर्त तुम्ही ते चांगला पाहून सांगलात तरी पण चालेल. श्री स्वामी समर्थ. बरं. श्री स्वामी समर्थ. आता कोण बोलतो? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला ना. आवाज येतोय? येतोय बोला ताई. हा माझा एक अनुभव, मी नवीनच जॉईन झाली होती आता काहीतरी 15 दिवस झाले. हा येतोय बोला. आवाज? येतोय ताई आवाज बोला.
हा हा माझे मिस्टर आजारी होते ना, त्या एका ताईने मला सेवा दिली पण मला सेवा करायला भेटलीच नाही. तरी पण 27 तारखेला मी केम हॉस्पिटलला मिस्टरांना घेऊन चालले होते. तर मला ह्याच्यातलं काय कोडं उलगडलं नाही. तर दादाने सांगितलं तर थोडं बरं होईल, की मला जाताना टॅक्सीमधून एक काळी गाय आणि एक सफेद गाय मला इथेच माझ्या घराच्या जवळ पुढे जाताना टॅक्सी माझी पुढे गेली. माझ्या समोरून साईडून गाय पुढे गेली. मला हात पाया पडायचं होतं, पण ते शक्य नाही झालं. त्याच्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे सुद्धा असं झालं, की मी जिथं बसले होते, माझे मिस्टर हँडिकॅपच आहेत पहिले, पण जास्त आजारी आहेत आता. त्यांच्या मेंदवाला गाठ आली आता. तर आता आज MRI केलाय. ठीक आहे. तर तिथे गेल्यानंतर तिथं पण मला काळा कुत्रा आणि एक सफेद कुत्रा. केम हॉस्पिटलमध्ये पण तिथं बाजूलाच बसलेलं होतं. म्हणजे याचा काय संकेत समजायचं काय कळलंच नाही मला. आणि दुसरी गोष्ट दादांना मला विचारेन, माझा एक मी घरी देव आणला. तर मिस्टर माझे आजारी आहे. तर गणपतीची मूर्ती माझी खराब झालेली होती, तर मी परवा आणली आहे. काल मला पूजा करून बसवायची होती. स्वामींची मूर्ती माझ्याकडे आय थिंक पहिलीच होती. पण मला यातला काही एवढा अनुभव नव्हता किंवा ज्ञान नव्हतं मला, की मी 6 महिने झाले मला आवडीने मला स्वामींची मूर्ती आणली. पण ती काय पंचामृतानं स्नान वगैरे घालायचं असं काही मला माहिती नव्हतं. मी अशीच माझ्या श्रद्धेनं आणून ठेवली आणि त्याची पूजा करत होते. आणि जवळजवळ 6 महिने झाले मला की वेडच लागले, की सतत तारक मंत्र हे ते सगळं म्हणजे सतत दररोज माझ्याकडे चालूच असतं. तर ह्याचं मला थोडंसं सांगशील का दादा? आणि शंकराची पिंड पण आहे. श्री स्वामी समर्थ. दादा हा सांगाल? दादा ताई तुम्ही काय करा, ऍडमिनला ना पर्सनली मेसेज टाका, कुठल्याही ऍडमिनला. ते तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगतील की कशा वगैरे त्यांची प्रतिष्ठापना करायची. ज्या ऍडमिनच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असाल ना त्या आले दादा, ऍडमिनशी एक तुम्ही मिनिट मला. बरं त्या दोन्ही गोष्टींचा तर मला उल्लेख सांगू शकता? कोणत्या गोष्टींचा? की काळी त्या काळी गाय आणि काळी सफेद गाय हे दोन्ही आणि काळं कुत्रं आणि सफेद कुत्रं ह्याच्यामध्ये काय मला सांग, म्हणजे संदेश काय असावा? दादा स्वामी समर्थ. बोला ना. श्री स्वामी समर्थ. ताई तुम्ही एक लिहून द्या मला किंवा पाठवा. आम्ही दादांना देतो. मग हा दादा तुम्हाला सांगतील त्याचा काय अर्थ आहे. हा ठीक आहे. हा, लिहून पाठवा कुठल्या तरी श्री admin स्वामी ला. समर्थ. हा ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दादा दादा श्री स्वामी समर्थ बोला तुम्ही. दादा त्या आता बोलत होत्या ना, त्या माझ्याच बिल्डिंग मध्ये आहेत. त्या मला खाली भेटलेल्या, मग त्यांचे मिस्टर जागेवर आहेत. तर मी त्यांना बोलली फक्त सेवा करा, आणि मीच बोलते दादरवरून. मी आतापर्यंत 25 लोकांना दिली सेवा दादा. खूप 4 छान. महिन्यात. हो 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 खूप छान. असं काम दादा तुम्ही अनुभव सांगते. तिकडे येत होती ना भुसावळला, सांगू का अनुभव? सांगा ना ते. दादा आम्हाला गाडी निघाली आमची मोटरसायकलवरून मुलाच्या, तर पोलिसांनी अडवलं आणि गाडी 10 मिनिटच होती सुटायची. पोलीस काही सोडत नव्हते. फक्त मी म्हणाली आता सोडत नाही पोलीस आम्हाला, तर गाडी चुकणार आहे. तर मुलगा म्हणतो आई काय करायचं? तर बोलली श्री स्वामी समर्थ. दादा असं बोलली आणि मोठ्यानेच बोलली. तर पोलीस बोलले तुम्ही जावा, आणि बाकी सर्वांना थांबवलं आणि आम्ही आलो. 10 मिनिटात गाडी मिळाली. पण माझ्या बरोबर जांभळ्या कलरची गाय होती, गाडी बरोबर धावत होती. हो दादा. आणि खूप खूप म्हणजे माझ्या घरातील पाणी बंद सर्व झालं दादा. स्वामींची लीला. आणि मोठा टप लावायचं, घरात पाणी बंद नाही व्हायचं. पण आमचं पाणी बंद झालं दादा. आणि पिठापूरला पोस्टातल्या 4-5 लोक तिकीट पण त्यांची त्यांची नावं त्यांनी दिली आहेत दादा. त्यांना सीट मिळतील ना तिकडे बसायला पारायणला दादा? श्री स्वामी समर्थ. हो मिळतील ताई. स्वामींच्याकडे तुम्ही मान सन्मान केलात तर त्या पद्धतीने व्यवस्थित सर्व काही इच्छेप्रमाणे होईल. मान सन्मान करायला सांगतात ना दादा, त्या पद्धतीने मान सन्मान करायचा.
श्री स्वामी समर्थ. दादा आणि आम्हाला ज्याने आम्हाला गरम पाणी दिलं, भुसावळला झोपायला दिलं आणि सर्व ताईंचे आणि दादांच्या म्हणत्या दादा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल. अनुभव संपले असेल तर घ्या प्रार्थना. आता सांगितलं नाही मला तुम्ही. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ दादा. ताई आवाज येतोय श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा कळमकर बोलते. हा सुरेखा ताई बोला, तुमचा आवाज येतोय. तर मी आता 8-9 महिने झाले दादांनी पहिली सेवा घेतली ना 1 ते 21 दिवसाची. तेव्हापासून मी रुद्राभिषेक करते. मग 1-2 असं खंड पडला. मी आता मग एक दिवस भुसावळचा कार्यक्रम झाला दादांचा. मग त्या भुसावळच्या कार्यक्रमात दादांनी चिंतन करायला सांगितलं होतं. किती चिंतन केलंय म्हणलं दादा सगळ्यांना तुम्ही अनुभव देता. मला चालता येत नाही काय नाही मध्ये आवाज ब्रेक होतोय, आवाज पूर्ण व्यवस्थित कळत नाहीये. दादांनी तुम्हाला ध्यान करायला सांगितलं होतं मेळाव्याच्या वेळी, तुम्ही ध्यान केलं. हा पुढे सांगा, व्यवस्थित होते आवाज जरा. मग जवळ घ्या माहिती. ध्यान केलं मी. नंतर मला मी दादांना खूप रडले. मी त्या दिवशी खूप रडले म्हणजे सगळ्यांना तुम्ही अनुभव देता. मला कुठे चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, पुढे जाता येत नाही. मग दादा म्हणजे माझं असं डोळ्यासमोर दिसले माझ्या काय नका करू काय तुम्ही चांगल्या होता. मी आता 4 दिवस झाले बिना काठीची खाली जाते येते. मला थोडंसं बरं वाटलं. एवढा अनुभव दिला तरी मला खूप तुम्ही बिलकुल मला दादाने आशीर्वाद द्यावा. मी त्यांची सगळी सेवा रुजू करते, सगळे ऐकते, सगळे करते. फक्त मला चांगला श्री स्वामी समर्थ. छान ताई, मी मनापासून ध्यान केलं स्वामींचं आणि दादांचं पण, त्यामुळे तुम्हाला एवढा छान अनुभव आला. श्री स्वामी समर्थ. चालू शकते थोडंफार गव्हाणी चालते. आता अर्धा 1-2 1 किलोमीटर 3 दिवस झाले. 1 वर्ष झालं मी काठीवर चालत. हा माझा मोठा अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव असा लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी माझा नातू 8 वर्षाचा त्याला फटांगड्याने अशी चड्डी जळाली. पण त्याला काही सुद्धा घातलं नाही, काय नाही. एकदम आणि 10 मिनिटांनी रुद्राभिषेकाची सेवा सुरू झाली. ते एक दुसरा अनुभव आहे. तुम्ही आमच्या घरावर आशीर्वाद द्यावा बसता एवढी सांगितलं. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई, तुमचा आवाज खूप कमी होता ना, त्यामुळे ठीक आहे, थोडं समजलं आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं होतं ते. श्री स्वामी समर्थ. दादांनी खूप आशीर्वाद द्यायला सांगितलं मला. अजून चांगलं चालायला येऊ दे. बरं विवाहाबळीचा पण न्याय व्हायला त्यामध्ये स्वामींचा आणि दादांचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळेच आपण इथे जॉईन असतो आणि प्रत्येकाकडे स्वामींचं आणि दादांचं लक्ष आहे. आम्ही 9 महिने झाले जॉईन झाले. दादांचा आशीर्वाद द्या मला दादांना.
हा ताई स्वामींचा आशीर्वाद आहे, काळजी करू नका. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. प्रार्थना घेऊ का दादा? ताईंचा आवाज येत नाही. मंदाकिनी ताई बोलतात, तुमचा आवाज येत नाही ताई. आवाजच येत नाही क्लिअर काय. हा, मोठ्याने बोलत आहे. कोणी बोलताय ते? ताई? हा, श्री स्वामी समर्थ. ताई, मला पहिल्यापासून ना अशी खूप इच्छा व्हायची की माझं कोणीतरी गुरु, म्हणजे आपण एक गुरु म्हणतो, असं कोणीतरी माझ्या आयुष्यात असावं. तर ही इच्छा एवढी चांगली माझी पूर्ण झाली आहे ना, त्यात असं वाटतं की दादा जेव्हा केव्हा बोलतात ना, तर तेव्हा असं वाटतं की ऍडमिनच्या आधी पहिलं दादांचं ऐकून घ्यावं. ते जे काही बोलतात ना, आत्मसात करायला इतकं छान वाटतं आणि इतके छान छान अनुभव होतात ना आयुष्यामध्ये. तर अगदी असं वाटतं की, आणि आपली पुण्यामध्ये कधी मेळावा होणार आहे का आता? हा, जेव्हा असेल ना ताई तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल. पुढचं नियोजन जेव्हा असेल तेव्हा. बरं, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दादा श्री स्वामी समर्थ, ताई श्री स्वामी समर्थ. मी स्मिता चौगुले बोलतेय कागवाडहून. मी वाहुलीच्या मेळाव्याला आले होते. तिथे मला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेखंडाचा वास आला होता. तिथून जेव्हा मी माझ्या गावी आले तेव्हा सुद्धा मला सतत वेखंडाचा वास येत होता. याच्या मागचं हे काही कळलं नाही, पण मी ते फक्त स्वामी माझ्या सोबत आहेत किंवा पॉझिटिव्ह असं घेतलेलं आहे. तर दादांनी मला त्याचंही मार्गदर्शन करू देत. आणि आणखी एक गोष्ट, actually ही थोडा उशीर झाला या गोष्टीला, पण मी ग्रुप जॉईन केला ऑगस्टमध्ये आणि नंतरच एक 15 ते 20 दिवसामध्ये दादा माझ्या स्वप्नात आले होते. काहीतरी बोलत होते, पण माझे प्रॉब्लेम्स इतके आहेत की त्यामुळे मनाचा गुंता खूप वाढलेला आहे, गोंधळ खूप आहे. मला पूर्वीची स्वप्न आठवायची, दिसायची, काही ना काही कारणाने क्लिक होऊन ते कळायचं. पण हे दादा स्वप्नात आलेले हे मला खूपच कालावधीनंतर मग आठवलं. तर मला त्याचा काही संदर्भ नाही लागलेला आहे दादा. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही मला सांगितल्यात तर खरंच खूप बरं होईल. आणि परवा 3 तारखेला माझ्या मुलीचा वाढदिवस होता. त्या दिवशी पण मी खूप ट्राय करत होते तुमच्याशी बोलायला, पण संधी नाही मिळाली. आपली मीटिंग खूपच उशिरा चालू होती त्यामुळे बंद झालं. तर माझ्या मुलीला पण तुमचा आशीर्वाद मिळू दे एवढी इच्छा आहे माझी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. तुम्ही ह्या ऑनलाईन आता सेवा आहेत ना त्याला कनेक्ट राहा. तुम्हाला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. तुम्हाला तुमचीच उत्तरं मिळून जातील ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. हा, मी फुटाणे भाग्यश्री बोलते. हा, बोला. कुठून बोलता ताई तुम्ही? पाटण, सातारा जिल्हा पाटण. हा, बोला. हा, मला दादांनी 3 पारायणाचं हे दिलेलं होतं, सेवा दिलेली. त्यातलं माझे 2 पारायण झालेले आहेत गुरुच्या इथं. आता मला 3रं पारायण चालू करायचंय. तर आता उद्या करायचं थोडं प्रॉब्लेम आहे. 9 तारखेपासून जर चालू केलं तर मध्ये अमावस्या आली तर चालतंय का? हो, मध्ये अमावस्या आली तर चालते. फक्त सांगायच्या दिवशी अमावस्या नको आहे. तर त्या तारखा आपण दिलेल्या आहेत ग्रुपवर, त्यानुसार तुम्ही करा. मध्ये आली 9 तारीख आहे ना एक. हा, काय म्हणता ताई? 9 तारीख आहे. 9 तारखेला चालू केलं तर अमावस्या येते ना मध्ये. मध्ये आली ना पाठवण्याच्या सुरुवातीला आणि शेवटी सांगायच्या दिवशी अमावस्या नाही आली पाहिजे. मध्ये आली तरी चालते. चालते का? बरं. आणि ताई, मला दादांकडून फक्त 2 मुलांच्यासाठी आशीर्वाद पाहिजे. हो ताई, दादांचा आशीर्वाद असतोच. ऑनलाईन मिटिंगला जे काही सेवेकरी असतात प्रत्येकाला दादांचा आशीर्वाद असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रार्थना घेऊया आपण, बराच वेळ झालाय. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.